रोशन राजू ने क्या क्रिकेट खेली है, ड्राई फ्रूट में काजू और रन बनाने में रोशन राजू, दोनों का जवाब नहीं। क्या उन्होंने हवा के विरुद्ध दिशा में 2 स्ट्रोक खेले? बादल, हवा के साथ तो कोई भी चल लेता है, हवा के मुखालिफ चल के बताओ। और किरण पवार, लोगों ने सोचा किरण पवार गायब हो गया, अरे वो गायब नहीं हो गया, वो अपने तलवार को धार दे रहा था। किताबों पर धूल जमने से कहानियां खत्म नहीं होती, और वो किरण पवार आ गया। वार कोई भी हो, किरण पवार और प्रथमेश पवार, उन्होंने आज जीत का इतिहास लिखा। तो अब शुरुआत हो रही है। बादल, क्या लगता है ये मैच में क्या स्कोर होगा? तिसरा सामना आजच्या दिवसातील पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर 70 पेक्षा थोडीशी जास्त धावसंख्या अपेक्षित असेल पहिल्या इनिंगसाठी, आणि दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे या धावसंख्येचा पाठलाग करण्याची। 70-75 धावा पहिल्या इनिंगमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुर असतील, आणि त्यापेक्षा जर जास्त धावा बनल्या तर नक्कीच बोनस असेल, कारण केरळ संघ खूप संत सावध सुरुवात करतो, कुर्मगतीने सुरुवात करतो आणि हळूहळू अश्वगती पकडतो। पहले ओवर और पहली बॉल पर अपर कट, 4 रन, दौड़ने की जरूरत नहीं है। अनिल जिसने कर दिया सबको थ्रिल, व्हाट अ शॉट। भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना, जिंक चढू दे हा होश उडू दे, तू भारी खेळना। असं म्हणतात की माणूस हवेत गेला की तो माणूस बर्बाद होतो, पण यावेळी बघा अनिल हवेत गेला आणि हा अपरकट किती सुंदर पॉइंटच्या डोक्यावरून हा सुप्रीमो चौकार। थोडासा आखूटप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे दोन्ही पावलांवर वेट ट्रान्सफर केलं, शेवटच्या क्षणी थोडीशी उंची घेतली, हवेपासून हवेचा फायदा उचलला, जमिनीपासून कॉन्टॅक्ट तोडलं आणि सुंदर प्रकारे पहिल्या चौकारावर धावसंख्येची सुरुवात केली। 4 धावा बिनबाद। Played backet of square and single। क्या किरण पवार ने खेला, एक हिंदी में शेर अर्ज करना चाहूंगा, हालांकि कमेंट्री अंग्रेजी में है। अभी सब्र है गनीमत मेरा, अभी लबालब भरा नहीं हूं। अभी गनीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हूं। वो समझते हैं मुझको मुर्दा, उनको कहो मैं मरा नहीं हूं। किरण पवार, मॅन ऑफ द डे। काय खेळला सर किरण पवार आज, तो आला, तो खेळला, तो लढला आणि त्याने जिंकून घेतलं सगळं। आपल्या संघासाठी भरीव कामगिरी, भरीव योगदान। Played on the back foot, Ramiz is as elegant as ever, just pushing it in front of the square towards forward point for a single. Score now moves on to 6 without any damage. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती थर, 3 चेंडू आणि 6 धावा स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय। Irfan Patel banging it short on the leg stick and played it behind the square. Score now 7. Score is 7. Prathamesh Pawar leading the side. FM Hospet Karnataka. Now that's a shot. Look at the power behind that. The backswing of bat. And they go for the runs. They are so quick and agile. And what a shot. Boundary line. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आपले सुप्रीमो कार्यकर्ते खुर्चीवर दिसत नाहीये, एलईडी लाईटच्या जवळ आपापल्या पोझिशन घ्या, सदाभाऊंनी विनंती केलेली आहे। सुप्रीमो कार्यकर्ते तुम्हाला ज्या खुर्च्या देण्यात आल्या आहेत एलईडी स्क्रीनच्या जवळ बसून घ्या प्लीज, थँक्यू। उजव्या डाव्या बाजूला जिथे जिथे खाली खुर्च्या आहेत आपले कार्यकर्त्यांच्या त्या भरून टाकाव्या। स्कोर 10।
That's again a marvelous shot, upish in the air, but nothing to worry. And they go for 2. Such a lovely running between the wickets. Score 12 after first over. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे सेव्ह केला होता हा चौकार, खूप सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना. प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण धावांचा पाठलाग करताना ही प्रत्येक वाचवलेली धाव आपल्याला आठवेल. ज्या प्रकारे सुलतान ब्रदर्स पायरेट्स केरला संघाने रायगड ट्रायडेंट मयूर 11 संघासमोर सुरुवात केली होती, थोडीशी संत, थोडीशी सावध, अगदी तशीच सुरुवात यावेळी एपीएम हॉस्पेट कर्नाटका संघाविरुद्ध पाहायला मिळत आहेत. अब्दुल रमीज 2 चेंडूमध्ये 4 धावा आणि अनिल 4 चेंडूमध्ये 8 धावा. पहिल्या षटकाची सांगता 12 फॉर नन. एक रोमांचक दर्जेदार क्रिकेट या सामन्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सुप्रीमो चषकचा हा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. सुप्रीमो चषकाची ही रणधुमाळी आणि सुप्रीमो चषकाची ही रणधुमाळी. मिशन 1 मिलियन अगदी जवळपास येतोय आपण. 1 मिलियनच्या सर्वांना विनंती असेल, आतापर्यंत चुकून जर आपण 70 चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि या उद्याच्या लढती आपल्या भेटीसाठी 4 दर्जेदार संघ, RAR हॅरी रिबडा राजकोट संघ पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि समोर असेल दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब हा संघ. दुसऱ्या सामन्यामध्ये कंधारी किंग्स मुंबईची आन बान आणि शान, आणि समोर असेल संपूर्ण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अर्थात सचिन ढवळे प्रहार 11 पुणे. उद्याच्या या 2 लढतींसाठी आतापासूनच आपल्या कामांची आखणी करून ठेवा, वेळेची नोंदणी करून ठेवा. जी कामं हातात असतील ती कामं आज रात्री गेल्यानंतर पूर्ण करा, कारण उद्या क्रिकेटचा रणसंग्राम पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी, आपल्या नेत्रपटलाद्वारे आपल्या हृदयात साठवण्यासाठी सज्ज राहा, कारण हा आहे थरार सुप्रीमो चषकाचा 11व्या पर्वाचा. So once again we get back to the business. You are watching Supremo Cup season 11, a tournament which has caught the eyeballs of the nation, nationally and internationally. And this match will decide the 3rd semi-finalist. Sanket Patil getting ready to bowl. On first day we saw Red Devils, Amar Sai, Ding Dong. Yesterday we saw Balaji Club, Mumbai. Today there will be a South Indian team. Previously 9 Smile, Om Indore and Sonali Shibir Kolkata made it to the grand finale in the very first year of debut in 2013 and 14 respectively. Now they are stealing runs. What a lovely running between the wicket. They know how to accumulate runs. ही खासियत आहे सुलतान ब्रदर्स पायरेट्स केरला संघाची. ही खासियत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत करावं, क्षेत्ररक्षण थोडं पांगवावं आणि लांबवर फैललेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवावा. दुहेरी धावेनेची 14 धावा, 14 फॉर नन. Sultan Brothers Pirates Kerala. Sanket this time bowling a good length ball, had played very easily. They are trying to go for 2 and there is a fumble. That's what you got to do. Keep applying pressure on the fielding side. क्रिकेटचा हा नियम आहे. जर आपल्याला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत करायचं असेल तर पहिल्या धावेसाठीच अगदी जोमाने वेग घ्यावा. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवर दबाव ठेवावा, क्षेत्ररक्षकांना चुका करायला भाग पाडाव्या आणि जर चूक झाली तर त्या चुकीचा फायदा उठवावा. नेमकी ती गोष्ट आजच्या दिवसात केरला संघ वारंवार करताना दिसतोय. 16 फॉर नन. Abdul Ramiz goes for a big one. Who's going to stop it? It's high in the air, trying to take a catch, and what a lovely grab that is. Irfan Patel takes the catch. He came running in as if he's on skating wheels and not on shoes. A lovely hand-eye coordination to take that catch. Supremo, number one. Supremo, number one. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा. ओ ही पहिली विकेट संकेत पाटीलने मिळवून दिली आपल्या संघासाठी.
शरीरापासून लांब ठेवला होता बॅटरच्या. रमीजचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टाइम झाला नव्हता. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे दोन खेळाडू या चेंडूच्या खाली आले होते आणि ही पहिली सुप्रीमो विकेट आपल्याला पाहायला मिळते. रमीज माघारी परत आहेत आपल्या वैयक्तिक 8 आणि सांघिक 16 या धावसंख्येवर. 16 for 1 या पहिल्या विकेटचं होतंय पतन. संकेत पाटील ज्यावेळी संकेतला गोलंदाजी मार्कवर पाहिलं होतं त्या क्षणी ते गाणं आठवलं होतं, नको विसरू हा संकेत मिलनाचा. पण संकेत पाटील नेमका कोणता संकेत घेऊन आला होता? हा संकेत असेल विजयाचा, हा संकेत असेल पराभवाचा, पण संकेत पाटील घेऊन आला होता संकेत विकेटचा. आपल्या पहिल्याच षटकामध्ये आपल्या संघाला ही सुप्रीमो विकेट मिळवून देतोय. Bad shot selection, but gutsy fielding by Irfan Patel. Not to forget, Badal, he's a bowler. New batter is Ram Raj. And bowler has got nimble foot and a nifty footwork. And that's what made that catch possible. Excellent catch. The first wicket gone. 16. Oh, look at the ball. A snorter. Simply unplayable. Beaten him all ends up. संकेतचं कौतुक करावं लागेल. यापूर्वीच्या सामन्यात आपल्या संघासाठी 12वा खेळाडू म्हणून थांबला होता, पण यावेळी बघा 12वा खेळाडू म्हणून या पिचचा पूर्ण अभ्यास केला. काय करावं काय न करावं याची सगळ्याची उजळणी करून आता तो परीक्षेला बसलाय आणि पहिल्याच परीक्षेमध्ये डिस्टिंक्शन मिळवतोय. This time just opening the face of the bat. And there's a protection available at Wadish Gully, but they take a single. So this team realizes the importance of singles and doubles, and that has made a first victory possible with Roshan Raju's cameo. दुसऱ्या षटकाची समाप्ती करण्यासाठी शेवटचा एक चेंडू बाकी. 17 हा धावफलक. 17 for 1. संकेत 5 चेंडूमध्ये 5 धावांचा खर्च, एक महत्त्वाची विकेट. स्ट्रायकर एंडवर अनिल 4 चेंडू 8 धावा. यापूर्वीच्या सामन्यात 8 चेंडू मधील 12 महत्त्वाच्या धावा संघाच्या विजयासाठी पोषक ठरल्या होत्या अनिल यांच्या बॅटमधून. That's a perfect off cutter. Just waited for the ball to come near his body and played it so close to the body to avoid any catching. End of over number 2. 18 for 1. Run rate 9 per over. 2 षटकांच्या सांगतेनंतर 70-70 यूट्यूब चॅनलच्या मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. नमस्कार, देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या सुप्रीमो केंद्रावर सगळ्यांचं स्वागत. आणि स्क्रीनवर बघा आमदार संजय भाई पोतनीस आणि त्यांचे अगदी जिवलक राईट हँड बंडसाहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, आयोजनाखाली, नियोजनाखाली सुप्रीमो चषकाचं हे आयोजन चालू असा. स्पर्धा भरवणं खूप सोपे असतं, पण स्पर्धेचं आयोजन करणं अगदी मैदानावरच्या स्वयंसेवकांपैकी, शिवसैनिकांपैकी शेवटचं सैनिक घरी जाईपर्यंत सन्माननीय आमदार संजय भाई पोतनीस मैदानावर उपस्थित असतात आणि उद्याच्या दिवसाची तयारी आणि नियोजन केल्यानंतर स्वतः भाई सगळ्यात शेवटी आपल्या घराच्या दिशेने मार्गक्रमण करतात. जर आपलो नेतो, आपलो जर सेनापती इतको खंबीर असलो तर विषय किती जरी गंभीर असलो तरी त्याका सामनो जाण्यासाठी शिवसैनिक आणि सैनिक समर्थ असतात. 2 षटकांचा खेळ सरलो 18 रन्सावर. 18 for 1. Akhil, the Sri Lankan bowler, Supremo, has made a history with foreign players joining the bandwagon this year, and that's in itself Supremo at its pinnacle, where players across the country and from neighboring countries are also attracted to play here. 19 for 1. ह्या वर्षात ह्यो आपल्यासाठी अभिमानाचा क्षण. ओव्हरसीज खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आणि भविष्याची ही नांदी असा. भविष्यामध्ये ओव्हरसीज संघ या स्पर्धेत खेळताना दिसतले, कमाल धमाल करताना दिसतले आणि त्यावेळी खऱ्या अर्थान सुप्रीमोचा रूपटा जगाच्या कानाकोपऱ्यात जाताला. 19 धावा. दुसऱ्या ओव्हरीची समाप्ती होऊन पहिलो चेंडू सरलो. 19. Ramraj is the new batter who has joined in Anil. It's lefty to lefty. In the block hole, played with soft hands. Loose bottom hand, and that made 2 runs possible. Kerala fielders are so good. Kerala has a hot weather of 35-40 degrees and they run in that weather. So this is kind of Manila weather feeling for them. काहीतरी वेगळी गोष्ट ठरवून लिहिलेले खेळाडू असतात केरळाचे आणि
हरेश सर सांगण्यासारखी गोष्ट, सामना संपल्यानंतर केरळचे खेळाडू मैदानाच्या बाहेर एकाच झाडाखाली एकाच पारावर 11च्या 11 खेळाडू एकत्र बसलेले होते पुढच्या सामन्याची रणनीती ठरवताना. Oh, what a delivery. You need such rippers and snorters during the course of the match. Prathamesh Pawar looking very satisfied with the bowling attack that he has, and Kiran Pawar made that dream possible of reaching the quarterfinals, and now the dream is to make it to semi-finals. FM Hospet taking on Sultan Brothers Pirates Kerala. Played it easily for that single. Ramraj has joined in place of Ramiz. Badal, one thing is sure and certain. They are rotating the strike, keep the scoreboard ticking and not taking pressure of batting. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांची रणनीती हेच होती, सिंगल डबल घ्यायचे आणि ज्याच्यासाठी हा सगळा चालला बघा. 11 खेळाडूंका जे विजेते खेळाडू असतले त्या सगळ्यांसाठी ही ज्युपिटर वाट बघता मालकांची एक नवीन हिस्ट्री. Now there was a switch hit and it's given wide. Umpire Ajay Verma, a very young umpire who has made it to the big stage of Supremo. And we're just waiting. Yes. So third umpire taken. I would also like to thank the services of Nandu, our physio. Very hard-working cricketer, and he also has a score of 401 not out. Now this is the prize for the player of the tournament. This car is won by so many players. I certainly miss Mr. Aslam Sheikh. I miss the services of Rishikesh Vaidya, Nazim Gulli, Yogesh Anna, Munna Sheikh. So many players. Vipul Abidkar, I guess. So many people have won the car. Glenn Vaiti has won the car. And then Rakesh Prabhu also won it. Akhtar Sheikh, Munna Sheikh, and then Vishwanath Zadav last year. So that's a fair delivery. And play shall begin. Bye. Sri Lanka has produced some of the greatest cricketers. The Lion of Matara from the Emerald Island, Sanath Jayasuriya. Recently, he requested Prime Minister of India to help them in building a cricket stadium at Jaffna. And Sanath is very charismatic lion from Matara. Oh, lovely delivery, whistling past the batter. Akhil is coming from a small country, but although the country is small, but the talent is excellent. Look at the way that ball slanting away from the left-hander. Firing all guns blazing. मुंबई भाषेत ज्याका लटकवणा म्हटलं जातं, पुऱ्या प्रकारे लटकवलेला. हरेश सर, आजपर्यंत रामराजची धोती सगळ्यांना माहिती होती, पण या मॅचच्या निमित्तानं रामराजची हेअरस्टाईल सुद्धा मुंबईमध्ये प्रसिद्ध झाली तर वावग्या वाटाक नको. काय सुंदर हेअरस्टाईल आहे बघा रामराजची. आणि हे दोनही संघ खूप लांब वरसून इले. स्क्रीनवर बघा आमची ही ताकद असा. आमचे सगळे भगिनी 38 सर्कल ज्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून खूप सुंदर प्रकारे सजवला त्यांना आपण बघितलं. आणि त्यानंतर जाऊया मैदानावर. 3 ओव्हरींचा खेळ सरलो, रन झाले 23. परत एकदा स्क्रीनवर. बादल, एक चीज है कि रामराज का हेयर कट अच्छा है, लेकिन रामराज को स्क्वायर कट भी उतना ही अच्छा मारना पड़ेगा क्योंकि ये सुप्रीमो है. यहाँ हेयर कट, बालों का हेयर स्टाइल, बदन पे टैटू, नाम कितना बड़ा है, ये काम नहीं करता भाई. काम करना पड़ता है मैदान के अंदर. जो किरण पवार ने आज किया, जो चतुर ने किया उस दिन, आई थिंक मैच जीतने के लिए आपको सब कुछ दांव पे लगाना होगा. व्हाट इज इंपॉर्टेंट इज क्रिकेट फर्स्ट, then everything else. Sanket Patil into his second over. This will be 4th over of the innings. Sultan Brothers Pirates Kerala batting first. Oh, shuffled himself, and what a shot that is. Marvelous 6. तुम्हारी खेळना ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही जिंग चढू दे, हा
हा होश उडू दे तू भारी खेळना. अनिलच्या बॅट मधून बाहेर पडलेलं हो डायरेक्ट चंद्रार सुप्रीमो षटकार. थोडस चेंडू शॉर्ट होतो. अगदी आधीच ठरवलेलं अनिलने ऑप्शनच्या बाहेर जायचा, फाईन लेगच्या दिशेने पाठभर वळ काढायचो आणि ह्यो चेंडू डायरेक्ट आखाड्याच्या पहिलाडी. This time it was a turn and bounce on that leg break and they tried to go for two. Oh my God, the way they are running. They remind me of an athlete team from, oh, even PT Usha would have got impressed the way they are running. युसेन बोल्टची सुद्धा नक्की आठवण येतली. षटकार मारल्यानंतर फिल्डर शाप लांब 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 आखाड्यापर्यंत पिटाळल्यान आणि इतक्या हलक्या आता जो फटको होतो की सीमारेषेचो फिल्डर जोपर्यंत येतलो त्याच्या आधी 1.5 रन्स पूर्ण झालो. Nimble footed batters from Kerala. Oh, a perfect off cutter angling into the batter but made a room and played a late cut for single. अनेक नामवंत संघ या स्पर्धेत आतापर्यंत 3 दिवसात खेळले. अनेक दर्जेदार खेळाडू बघितले, पण इनिंग बिल्टअप कसा करूचा, धावसंख्या कशी सजवायची, इनिंग कशी वाढवायची, या सगळं आतापर्यंत ज्या प्रकारे केरला संघान दाखवला. अरे सर, 100 पैकी 100 मार्क केरला टीमला या गोष्टीसाठी देऊ हरकत नाही. 32 धावा, 32 for 1. Badal first wicket fell on 16. This is a partnership of 16 runs for the second wicket. And they are going great guns right now. One is looking strong, another one is looking solid. Sanket to come in right arm over the stumps. Just bending on his knees and placing it. And they take 2. They score these runs in a jiffy. थोडीशी चूक झाली आणि दोनही बॅटर वाट बघतच होते. या दोनही बॅटरांबद्दल सांगायचं झाला तर ह्यांका जर तुम्ही बॉट रिगव दिलात तर ह्यांनी हात रिगवलोच समजायचो. I mean, even Usain Bolt would love this. Hey man, come and rest with me. He will give a challenge to these Kerala runners. 34 for 1 as Ramraj ready to take on the might of Sanket Padil. From Supremo, and this is up in the air and an easy grab. A wicket on the cards. Ramraj departs. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे. ज्या वेगात रामराजने बॅट फिरवलेली, हो बघा रिप्ले, ताकद बघा. पॉवर हिटिंग करण्याचा इरादा होतो. मिडल झाला नवता, बॅटची कड घेऊन चेंडू बिहारच्या रोहित शर्माच्या सेफ हँड्स मध्ये. दुसऱ्या विकेटचा पतन. ज्या प्रकारे धावगती चालू होती, इनिंग बिल्टअप होई होती, भागीदारी चाललेली, ती बघता रामराजच्या या शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह नक्की तयार होताला. दुसऱ्या विकेटचा पतन. 34 for 2. Newmanin Roshan Raju, hero of last match. The way he hit those boundaries and sixes, he's here to stay. He stand and deliver shots. There is a saying in cricket, Badal, making runs is skill, maintaining run rate is discipline, and multiplying runs is an art. And Roshan Raju fits in all 3 categories. He knows how to score runs, he knows how to multiply runs, and he knows how to maintain runs. So this is one more performance expected from him if Kerala are to play on the last day in the grand semi-finals. रोशन राजू यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्यांनी आपला नाव रोशन केला, मोठमोठ्या मैदानांवर षटकार मारण्यासाठी माहिर असणारो खेळाडू, सायकर यांच्या दिशेने. Oh, such a wonderful Jaffa. What a Jaffa that is. Unplayable, and end of Sanket Padil's impressive over. Not to forget, he claimed a wicket, 4 overs, 34 for 2. Taken the batter by surprise. Badal, the way he made Roshan Raju dancing to his tunes.
I thought he was like a John Travolta. पहिल्याच बॉलवर रोशन राजूची घेतलेली परीक्षा होती संकेतने. पहिली विकेट मिळाल्यानंतर संकेत थोडंसं महागडा होता असं वाटत असतानाच या मॅच मध्ये सुद्धा ऐन मोक्याच्या क्षणी, ऐन युद्धाच्या क्षणी त्यांनी रामराजला माघारी पाठवला. स्पेल समाप्त झालो संकेतचो. 2 ओव्हरींचो 17 धावा खर्च केले संकेतने आणि 2 महत्वाचे सुप्रीमो विकेट. 4 षटकांची झाली सांगता. निम्म्या षटकांचा खेळ सरलो 34 रन्सावर. एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट, मोबाइल फोन के लिए लकी ड्रॉ इनिंग्स ब्रेक में होगा और इसके लिए कंडीशन ये है कि आपका मैदान पे होना जरूरी है. अभी होगा, अभी तुरंत. ओके, चलिए अब लकी ड्रॉ कूपन की ओर बढ़ते हैं. मोबाइल फोन कैसे मिलेगा ये अब देखना बनता है. एक चिट्ठी भाई अपन काढ़ाई आहे. सुरेश शास्त्री सर, आपके हाथों एक चिट्ठी यहाँ पर निकाली जाएगी. एक वो लकी ड्रॉ के द्वारा मोबाइल फोन आज कौन जीतेगा. गैलेक्सी A25 5G का ये मोबाईल. सर एक चिट निकाल के देखते हैं. लकी ड्रॉ विनरचं ज्यांचं नाव अनाउन्स होईल त्यांनी इथे मैदानात उपस्थित असणं गरजेचं आहे. बघूया नाव कोणाचं निघतंय. दिलीप पाटील यांचं नाव निघालेलं आहे. दिलीप पाटील, शेवटचे 3 क्रमांक 797 इथे असतील तर त्यांनी मंचावर यायचंय, आपली ओळख पटवून द्यायची आणि मोबाईल फोन घेऊन जायचंय. नाही का? आहेत ना? हा आहेत. अच्छा, तुमचा नाहीये. बरं, दिलीप पाटील 797. दिलीप पाटील आपण इथे असाल तर मंचावर यायचंय. हा, आपण इथे असणं गरजेचं आहे. अच्छा, त्यांचे प्रतिनिधी इथे आहेत. दिलीप पाटील इथे असतील तर मंचावर यायचंय. हा बरं, 797 शेवटी जे 3 क्रमांक आहेत 797 आहेत का इथे? आहेत का दिलीप पाटील? या दिलीप पाटील, आपण यायचं स्टेजवरती. आपलं नाव निघालेलं आहे चिठ्ठी इथे लकी ड्रॉचं. आपले कार्यकर्तेच आहेत पण नशिबाचा हा खेळ आहे, नशिबाचा हा भाग आहे. त्यांचं नाव इथे निघालेलं आहे या चिठ्ठीमध्ये. लवकर यायचंय दिलीप पाटील, लवकर यायचंय. बरं, धावत पळत लगेच आलात मी 10 मोजण्याच्या आत तरच मिळणार आहे. 1 2 लगेच 10 मोजू. बाकी सगळे म्हणतात स्टेजवरचे 10 मोजा लगेच. या दिलीप पाटील, आपण यायचंय, आपलं ही भेट स्वीकार करायचे. तोवर सामना एका बाजूला सुरू झालेला आहे. रनआउटचा चान्स आणि रनआउट, डायरेक्ट हिट ओव्हर टू द कॉम्बॉक्स. काय गरज होती या रनसाठी धावण्याची. क्रिकेटमधली आत्महत्या जगा म्हटली जाता आणि या आत्महत्येची नोंद जगातल्या खैच्याही पोलीस स्टेशनवर होऊची नाही, खैचोही तपास होतो नाही, केस बंद होतली. कारण ही सुसाईडची अगदी डोळ्या देखत केलेलो प्रयत्न आणि कौतुक असा या बॉलरचा. ही सुप्रीमो रन आउट विकेट. What a lovely throw by the bowler on his follow through, and on his own call he gets run out. On the first day we saw Irfan Malik doing such kind of heroics, and now Irfan Patel. Both the Irfans have got good throwing arms, and new batter is Umesh. इरफानची पहिली ओव्हर सर थोडीशी महागडी ठरलेली. 12 रन्स खर्च केलेले आणि या फोनचा वितरण होताना आजचे भाग्यवान विजेते आज घराकडे अगदी समाधानान जाऊ हरकत नाही. देखिए बादल, जब सुप्रीमो कार्यकर्ता को ये प्राइज मिलता है ना, वाकई में अच्छा लगता है.
बहुत साल पहले हमारे ईमानदार मित्र जगू राणा को टीवी लगा था। जगू ने इतनी सच्ची सेवा की है क्रिकेट की, जब उसको टीवी मिला तो भगवान के ऊपर मेरा विश्वास और दृढ़ हो गया कि भगवान सच्चे और अच्छे लोगों का साथ देता है। इरफानचा चेंडू, ताकदवान चेंडू, वेगवान चेंडू, रोशन राजूच्या धावसंख्येची झालेली सुरुवात। रोशन राजूचा सुद्धा ह्याच वैशिष्ट्य असतं, अगदी संथपणे ज्याच्या धावसंख्येची सुरुवात होता। यापूर्वीच्या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी रोशन राजून केली। 21 चेंडू 36 धावा। रायगड ट्रायडंट, मयूर 11 सारख्या एका मातब्बर प्रतितयश संघाविरुद्ध ज्या प्रकारे त्यांनी स्वतःची आणि संघाची इनिंग बिल्टअप केली, कौतुकास अगदी पात्र असणारी ही कामगिरी होती। उमेश ठाकरे यांच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क न होतो। 35 ही धावसंख्या, 35 फॉर 3। FM Hospet is lucky to have enough numbers of lefty bowlers and righty bowlers. That brings in variety of angles, different speed, trajectories, a variety bowling by FM Hospet this night. And they are playing against one of the best batting sides. इरफान बॉलिंग मार्कवर, अजून एक वेगवान चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू गली क्षेत्रामध्ये थोडीशी चूक। आणि केरळ संघाविरुद्ध फिल्डरने चूक करणं म्हणजे स्वतःच्या हातान स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारख्या। Look at the way they are running. For a moment I thought a luxury bus is running from Kottayam to Kochi, and the way they are accumulating runs, they are finding it very easy, a child's play. 37 for 3. I would certainly love to know how many doubles have come in this innings. 5वो चेंडू इरफानचो, आणि ज्या प्रकारे हरेश सर रनिंग बिटवीन द विकेट असा। कोकणात कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीची आमका सवय, पण केरळच्या या बॅटरना माका वाटतं जलीकट्टूची इतकी सवय झाली आणि त्याचो उपयोग कदाचित क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी आपल्या संघासाठी करून दिलो। संतोषी बंड स्क्रीनवर दिसणारे चेहरो, कौतुक करूचा लागतालाच इरफानचा। मगापासून आपण केरळच्या बॅटिंगची, रनिंग बिटवीन विकेटची कौतुकासाठी खूप मोठमोठे शब्द वापरले, पण या ओव्हरमध्ये इरफानने जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक घडवला। पहिल्या ओव्हरीत ज्या इरफानने खर्च केले 12 रन, त्या इरफानने या ओव्हरमध्ये खर्च केले फक्त 3 रन आणि 1 विकेट। एकदा नक्की टाळ्या वाजवूया इरफानच्या बॉलिंगसाठी। The biggest part is, if you look, they scored 23 runs in first 3 overs, and then they scored another 14 in next 2. So economical over, follow wicket 16, 34, 34, and batting power play taken. Roshan Raju is the right man at the right place at the right time to do the right kind of work, and it will be Roshan Raju out of 18 deliveries that are remaining. Even if he is able to play 10 balls and he is able to score 25 odd runs, the job will be done for Kerala team. Sultan Brothers Pirates Kerala, they are pirates and they are run pirates, but they have got FM Hospet from Karnataka. Hospet, Chickpet are famous places in Bangalore, and then you have got HSR Layout, Bobanhalli, Jarganahalli, Singasendra. These are places in Bangalore, and they all must be watching this BTM layout. People from all walks of life, right from Domlur to Hebbal, everyone in Bangalore is glued to the smart TV watching this match and performing FM Hospet. आमच्या आंतरराष्ट्रीय मॅच रेफरी स्क्रीनवर खूप मोठी जबाबदारी या मॅच रेफरींनी सांभाळली। मैदानाच्या बाहेर आदरणीय सुरेश शास्त्री सर, मदन सिंग सर, थोडीशी चर्चा यावेळी आदरणीय संजय भाई पोतनी साहेबांबरोबर। रोहित बॉलिंग मार्कवर, वैयक्तिक पहिल्या सांघिक 6व्या ओव्हरीचो हे पहिलो चेंडू, कट केलो चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक येता लॉंगॉपवरसून फील्ड करता तोपर्यंत 2 रन आणि या 2 धावेनिशी धावसंख्येत बदल 37 रन्सावर जाणारो 39 फॉर 3। There are as many as 8 double runs in an 8 overs match. If you take 8 double runs, it's worth 16 runs, and that's what the strategy is from Mohammad and team. They are taking that cricket very seriously. Roshan Raju playing a sedate knock.
And on the other end, FM Hospet, they must be applauded as well. Irfan Patel, the way he bowled, they are bowling with venom, and it will be an interesting contest. South Indian love affair at Supremo. वाईड बॉल, टप्प पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळता असं वाटलं, पण टप्पोच जरा ऑफ स्टंपच्या बरोबर बाहेर होतो, त्यामुळे पंचाने केला दंडित. जो ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी बघा, खूपच सुंदर पंचगिरी. आमच्या तीनही ऑफिशियल्स अप्रतिम कामगिरी मैदानावर. ताकद वापरण्याचा प्रयत्न तर होतो, कट झालो चेंडू टप्प पडल्यानंतर आतल्या दिशेने. जो प्रयत्न यापूर्वीच्या चेंडूवर असफल राहिलो, तो प्रयत्न या चेंडूवर अगदी सफल. Rohit Sharma comes from Bihar, and what a delivery that is. He has troubled Roshan Raju, not to forget. रोहित शर्माच्या बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू होतो यो. रोहित शर्मा बॉलिंग मार्कवर असा. आणि हरेश सर, अगदी थोड्या वेळापूर्वी आमका प्रेक्षागृहामध्ये मुंबई इंडियन्सचं बॅनर सुद्धा दिसलो. या खेळाडूचा खरोखरच कौतुक असा, कारण जत्रा सरल्यानंतर देव बदलणारे आणि मॅच सरल्यानंतर टीम बदलणारे बरेच जण झाले, पण मुंबई इंडियन्स सध्या टेन्शन मध्ये असताना सुद्धा त्याचं बॅनर घेऊन येणारा खेळाडू कौतुकास पात्र असा. 41 या धावसंख्येवर लेट कट. एक धाव तर मिळतली, जोपर्यंत पहिल्या स्लिप मध्ये 38 वर होताला क्षेत्ररक्षण. 81 धाव आणि धाव संख्या 42, 42 for 3. Rohit Sharma is consistently bowling those off cutters. He's bringing the ball into the right hander, and it's not going to be easy because you need to have a good footwork to go out and negotiate those deliveries. रोशनची बॅट थोडी तळपाक लागतली अशी अपेक्षा. लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर या दोन खेळाडूंच्या मधून चेंडू सुप्रीमो चौकार. तू जोश भरसा ओ ऐसा मेळना, जिंक चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळ. Super shot, played close to his chest, and what a lovely 4 runs. Good timing. राजूची परत एकदा ताकद बघा, पण यावेळी प्रोटेक्शन होता. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सज्ज रवलेला या फटक्यासाठी. बरेच खेळाडू या स्पर्धेत खेळले. सगळ्यांची तक्रार होती की मैदान खूप लांब वाटतं, षटकार खूप कठीण होता, पण राजूच्या कॅप्टनने सांगितलं की रोशन राजू ह्या ग्राउंड कायच नाही असा, इतके लांब फटके तो मारू शकता. And full toss tennis ball is in love with Roshan Raju, and Roshan Raju loves full toss balls. 6 overs, 48 for 3. The way he has smashed the ball, whacked the ball, hammered the ball, worth appreciating. And he may belong to Kerala, but he has won hearts of lots and lots of people here in Mumbai. I won't mind seeing a Roshan Raju fan club happening here in Mumbai. The way he is stealing runs, his pull shots, his cover drives, superb batting, and a confident start by Roshan Raju in this match. आमचे कॅमेरामन सुद्धा बिझी असत प्रेक्षागृहातलो भोजन कक्ष दाखवण्यात. खाणापिणा विसरलेले आमचे प्रेक्षक एरवी घराकडे असलो तर इतक्या गोडदी घेऊन झोपणार असतो, पण क्रिकेटच्या मैदानावर सुप्रीमो बघताना तहान आणि भुकेची सुद्धा कल्पना नसता. 6 ओव्हरींचा खेळ सरलो. रन झाले 48, 48 for 3 आफ्टर द एंड ऑफ 6th ओव्हर. 7व्या षटकाची सुरुवात करण्यासाठी श्रीलंकेचो अखिल बॉलिंग मार्कवर PNTN कडसून. वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू. कट झालो चेंडू आतल्या दिशेने. लेट कट खेळायचो की चेंडू सोडून द्यायचो ही द्विधा मनस्थिती. Superbly pitched. You try to pitch the ball up. These are new bowlers. No one has seen them, and they are doing wonderful job. Taken the batters by surprise. अखिलने खूप प्रभावित केला संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याची दुसरी मॅच. आतापर्यंत 8 चेंडू अखिलने टाकले, फक्त 4 धावांचा खर्च. आणि ज्या प्रकारे अखिलची गोलंदाजी बाकीच्या टीमला सुद्धा वाटलं असो एखादो गोलंदाज आपल्या टीम मध्ये गरजेचो असा. What is good about him is he is here to express and not to impress. That's a good part of it. बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या दिशेने चेंडूचा प्रवास सुप्रीमो विकेट साठी. चौथा खेळाडू डगआउटच्या दिशेने. Sitter catch by Akash Tarekar. Mistime shot.
And another big wicket gone. Umesh gets out on 3. Good contribution by Anil at the top of the order. Ramesh and Ramraj failed miserably. And now new batter is Captain Mohammad arriving on the stage. Look at the way he played that shot. Touched the lower part of his bat and easy catch by Akash Tarekar. आकाश तारेकरचा सुंदर कॅचिंग विकेट किपरच्या भूमिकेत. धाव संख्या झाली 48. दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर. मगाशीच मी सांगितलेलं आहे केरला म्हणजे केरा आलम नारायणची भूमी आणि दुसऱ्या बाजून कर्नाटका करू नाडू या दोन शब्दांचा संगम झालो आणि उच्च दर्जाची जमीन असा जे का म्हटलं जातं. उच्च दर्जाची जमीन म्हणजे काळी जमीन म्हटलं तरी वावग्या ठराने. आणि या काळ्या जमिनीतून अक्षरशः सोना पिकवणारे शेतकरी असत कर्नाटकाचे. आणि खऱ्या अर्थान सोना पिकवला. सोन्यासारखे खेळाडू कर्नाटकान घडवले जे सुप्रीमो चषकामध्ये आणले. हडेसर असं म्हटलं जातं हडप्पा संस्कृतीमध्ये जो सोना सापडला हा सोना कर्नाटकामधला होता. आणि या वर्षून तुमच्या लक्षात येईल कर्नाटका ही किती समृद्ध भूमी होती. Yes, the Kaveri River, Bangalore is a city of roses, and this match is not a bed of roses, it's full of thorns. 48 for 4. इनिंगचे शेवटचे रौतले या चेंडू नंतर 8 फक्त बॉल. उरलेल्या 8 बॉल मध्ये आता मात्र करामत करणं गरजेचं असा. जो धावफलक 75च्या जवळपास जावचो अशी सगळ्यांची अपेक्षा होती. एफएम हॉस्पेट कर्नाटक संघान या धावसंख्येत घातलेलो लगाम असा. स्थिरावलेली धावसंख्या बरोच काळ 48 वर. अखिल 10 बॉल मध्ये फक्त 4 धावांचो खर्च केलो. अखिलने पूर्ण स्पेलचो. काय चेंडू होतो बघा. प्रतिस्पर्धी संघाचो कॅप्टन मोहम्मद बऱ्यापैकी लटाकलो. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क न होतो आणि परत एकदा बायकरमॅन आकाश तारेकरची कमाल. अजून एक सुप्रीमो विकेट. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. Lovely captainship skills by Akash Tarekar. Well, we talk about Ketan Matre's achievements in terms of winning bikes. Akash, I think, has also gathered about 18-19 bikes. And Akash has been playing All India cricket for quite some time. And when you play at All India level, your chances of winning bikes are little less. I mean, I would certainly respect Ketan Matre and Akash Tarekar. They both could have started a partnership firm, Ketan Akash Automobiles, and had a great showroom. So Roshan Raju is playing on 10 and new batter is Firaz, who's on 0, 48 for 5. 7व्या ओव्हरीचो शेवटचा चेंडू. 7 बॉल इथपासून बाकी राहतले आणि उरलेल्या 7 बॉल पैकी किमान 5 ते 6 बॉल रोशन राजून खेळाची अपेक्षा असतले सुलतान ब्रदर्स संघाची. या आदल्या मॅच मध्ये सुद्धा रोशन राजून थोडीशी नजर स्थिरावल्यानंतर जी काय फटकेबाजी केली ती फटकेबाजी बघण्यासाठी मुंबईचे प्रेक्षक इतक्या उशिरा सुद्धा मैदानावर उपस्थित. 48 धावा. स्पेलची समाप्ती करणारो मालवणी भाषेत भैरवी घालणारो शेवटचा बॉल घेऊन श्रीलंकेचो अखिल पीएनटी एंडवर. या डॉट बॉल निशी सुप्रीमो चषक 2025 11व्या पर्वातली पहिली मेडन ओव्हर आपल्या नावे करणाऱ्या अखिल साठी करूया एकदा जोरदार टाळ्यांचो गजर. It's a wicket maiden. This is the 9th maiden over in 11 editions and the first wicket maiden this year. Previous bowlers were Afzal Sheikh, then Rahul, Atul Dombale 2 times, Jamir Sheikh, Jignesh Patel, Gaurav Shukla and Nafis Baby. And this is a maiden over after 8 years. Oh my God, Akhil, he is here to kill. He is here to thrill. He has told the captain, you just chill.
because you have got Akhil. What a bowling performance. And a wicket maiden. Highlights, lovely to watch. And Akash Tarikar doing brilliant job. Look at the way he's pitching the ball. He's new bowler. No one in India has seen him except Bengaluru's cricketers. His dream has come true to play in the Kashi of cricket of India and the world and bowl a wicket maiden. ह्या अखिलच्या बॉलिंगचे हे हायलाइट्स होते. काय गोलंदाजी केली अखिलने. का श्रीलंकेसून एवढ्या लांब वरसून आपणाक संघात सहभागी केला गेला. And Badal, one good thing is Roshan Raju was frustrated at the non-strikers end. 6 balls wasted without scoring any runs. 48 धावफलक 48 जो धावफलक होतो 6व्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर तोच धावफलक 7व्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर फक्त विकेट वाढले 2 ने. शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी रोहित शर्मा बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरीत ज्यांनी खर्च केले 11 रन स्ट्रायकर एंडवर रोशन राजू. पहिलो चेंडू रोशन राजूसाठी या शेवटच्या ओव्हरीमधलो कव्हर क्षेत्राच्या दिशेन बघता बघता चेंडू सीमारेषा पार. सुप्रीमो चौकार. जोश भरासा ऐसा मेळना जिंक चढू दे हा होश उडू दे तू. What a shot. Slapped that delivery right from the middle of the bat. Roshan Raju is unstoppable. Believe me, today even if Jasprit Bumrah bowls at him, he will score runs against him. Nerves of steel, hand-eye coordination, impeccable timing defines Roshan Raju. बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू पहिल्या स्लिप मधून 1 रन अगदी सहज मिळालो असतो. पण रोशन राजू माहिती आहे एकदा जर नॉन स्ट्रायकर एंडवर इल तर माका वाटतं लोणता घालूक झाला. He has completed 50 runs in Supremo Trophy this year. And he is the ray of hope for team Sultan Brothers Pirates Kerala. रोशन राजू साठी वेगवान चेंडू टप्प पडल्यानंतर वळणारो डॉट बॉल रोहित शर्मा. तो स्थिरावलेली धावसंख्या 52 रनचावर 52 for 5. Badal, one more thing that you'll observe, slightly dew is coming in and it's not going to be easy scoring runs. Having said that, Kerala bowlers will have to bowl a disciplined line and length. You can't play a maiden over in such a big ground. If you look at the dimensions, the length and breadth of this ground, it is not digestible that you can't score runs on this pitch. Fair delivery given by third umpire. ज्या प्रकारे कर्नाटकानं कामगिरी केली कौतुक करूच लागतं. 31 जिल्ह्यांचा राज्य असा आणि लोकसंख्येच्या बाबतीत संपूर्ण भारतात 8व्या क्रमांकावर असा कर्नाटक. 1 नोव्हेंबर 1956 रोजी म्हैसूरची स्थापना झाली आणि ज्याचं नाव कर्नाटक झाला 1973 साली. त्या कर्नाटकाचो FM हॉस्पिटल कर्नाटका संघ आणि समोर सुलतान ब्रदर्स पायरेट्स केरळाचो संघ. इनिंगचे शेवटचे 3 बॉल. राजूचो अजून एक ताकदवान फटको अलॉंग विथ द कार्पेट कव्हरच्या दिशेन. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी वळलेली पावला आणि नॉन स्ट्रायकरच्या दिशेन अजून एक रनआउट. सुप्रीमो रनआउट. Nothing wrong about the shot, but Kiran Pawar grabbed it and had a good throw towards Rohit Sharma. And that brings in new batter Shiji Lappa. Shiji Lappa has been a veteran cricketer from this team. And Thanima hat-trick Kerala, I remember their performance in Gujarat. The way they played that tournament and reached the grand finale. And Roshan Raju, lot will depend on him, but Rohit Sharma, good job, man. Akash Tarikar and Prathamesh Pawar doing a joint leadership role in this match. सिजिलिप्पा नवीन बॅटर एंडवर लंगॉनच्या दिशेने एक ऑन ड्राईव्हचा फटको. 1 रन फक्त मिळतलो. असा वाटता सर 70 नक्की होतले पण यावरलेला 77 दळीदार की त्या बादात ह्या जुन्या मालवणी म्हणीची सुद्धा आठवण इली. पण कौतुक असा FM हॉस्पिटल कर्नाटकाच्या बॉलरचा आणि खास करून फिल्डरचा सुद्धा. Batters had a brain hemorrhage against Akhil.
They were clueless what to do. The mind was not working. So is the body. And Akhil is a game changer in this match if FM Mospet makes it to the semi-finals. 54 for the loss of 6. शेवटचा बॉल इनिंगचो सिजिल लिप्पा तो फटकवतो. क्षेत्ररक्षक दिसता लॉंग ऑफ आणि कव्हर. जोपर्यंत लॉंग ऑफ येतो त्यापूर्वी कव्हरच्या खेळाडून कट ऑफ केलो. चेंडू बॉलरकडे सुपूर्द केलो रोहितकडे. रोहितने खर्च केला 19 रन. थोडीशी महागडी गोलंदाजी पण तरी सुद्धा कौतुक असताना FM हॉस्पेट कर्नाटका संघाचा ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये सुलतान ब्रदर्स पायरेट्स केरला संघाक रोखून धरला. अब तक 56 या धावसंख्येवर टोटल 56 for 6. Lovely attempt by Roshan Raju and Anil at the top of the order, but superb bowling by Akhil. Excellent fielding by Akash Tarekar. We saw good fielding by Kiran Pawar and entire team. FM Hospet, they have done the job. And people in Karnataka must be asking each other, Yan Samachara, Chanagide, we will enjoy. Hospet will win or Kerala will win. Ultimately, it is the South Indian team which will make it to the semi-final. And we are going to enjoy idli dosa, set dosa, neer dosa with kori roti as my fellow commentators team steps in. Let me welcome Chandrakant Shetty, and along with him, I would like to welcome Kunal Date, who will be giving you South Indian delicacies with Mysuru Pak and Kerala Halwa for you for next 8 hours. Thank you. हा होश उडू दे तू भारी खेळना भगवा जरासा जोश भरासा. मी पहिल्यांदा विनंती करेन आपण टॉप बॉक्स आपला जिथे असतो तिथे यायचं आहे. आपल्यासाठी एक छान भेट इथे आहे. थंडरची बॅट म्हणजे पहिली वैली डिजिटल प्रिंट वाली ही जी बॅट आहे ती आपल्या इथे भेट म्हणून देण्यासाठी सगळी टीम इथे आलेली आहे. तर ती बॅट आपण इथे घेऊन यावी. पहिली पहिली डिजिटल प्रिंट वाली बॅट आणि त्याच्यावरती आपला चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. भाई खूप सुंदरशी भेट आहे जी थंडरच्या माध्यमातून आहे. विनीत आणि वैशिष्ट्य म्हणजे इंडियाज फर्स्ट डिजिटल बॅट पाहतोय थंडरची. म्हणजे नाविन्य काय अजून येऊ शकतं त्याची एक प्रतीती आपल्याला नक्कीच होते. वेगवेगळे प्रिंट्स आपण ते पाहू शकतो बॅटवरती. आतापर्यंत आपण म्हणतोय ना की स्टायलिश साठी प्लेयर्स टॅटूचा वगैरे वापर स्वतःच्या करून घेतात पण बॅट सुद्धा तशाच काहीच्या गोष्टी दिसून येते. काहीतरी वेगळे पण पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतोय आणि भाईंसाठी स्पेशल सुप्रीमो चषक च्या निमित्ताने ही बॅट इथे बनवण्यात आली आहे. थैंक यू सो मच थंडर की हमारी टीम आज यहाँ मौजूद है. थैंक यू मच गाइस. थैंक यू फॉर दिस ब्यूटीफुल गिफ्ट. चला तर या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण वळूया बॉक्स कडे. सॉरी कॉम्बॉक्स अजून एक महत्वाचं काम इथे आहे. आज आपल्या कॉम्बॉक्स मध्ये समीर सोमणे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले होते. आज तोही बुलंद आवाज आपल्याला या सुप्रीमो चषकच्या माध्यमातून आपल्या या गॅलरीमध्ये आपल्या स्टँड्स मध्ये सगळ्या क्रीडा रसिकांना बघायला मिळालं. आज त्याचा सहभाग या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याचा आपण कौतुक करत आहोत. या 11व्या पर्वामध्ये समीर खूप सुंदर आपली आज आपल्या माध्यमातून मिळाली आहे. कर्जतचा बुलंद आवाज. कॉंग्रॅच्युलेशन समीर. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया कॉम्बॉक्स कडे.
सुप्रीमो दिनविशेष. तर सुप्रीमो दिनविशेषामध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 11 एप्रिल 2017 रोजी सुप्रीमो चषक आंतर सांताक्रूज गटाच्या अंतिम सामन्यामध्ये दत्त मंदिरचा राजा DMR संघाने युगंधर संघाला पराभूत करून आंतर सांताक्रूज सुप्रीमो चषक 2017 पटवला होता. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे चंदन माने आणि संजय दाभोळकर DMRच्या 2 सलामीवीरांनी स्पर्धेत धुवाधार कामगिरी करत असताना अगदी सहज विजय मिळवून दिले. दोघांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये नाबाद 74ची पार्टनरशिप झाली, दुसऱ्या सामन्यामध्ये 34ची, तर उपांत्य सामन्यामध्ये 61 धावांची सलामी भागीदारी पाहायला मिळाली होती. म्हणजे नाबाद ही कामगिरी पाहायला मिळाली होती. त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही कामगिरी. आणि आजच्या दिवसामध्ये विक्रम संजयजी म्हात्रे सर आम्हाला कळवत आहेत. आणि उद्याचा दिवस, प्रत्येक दिवस एकाहून एक सरस संघ, विविध राज्यातील संघ या स्पर्धेची ओळख आहे. आणि उद्या पहिल्या सामन्यामध्ये RAR हा संघ, हॅरी रिबडा राजकोट हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि टीमचे कॅप्टन असतील दिलीप बिजवा जे मध्य प्रदेशचे खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब जॉन्टी सरकारच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगाल राज्यातील एक गुजरात तर एक पश्चिम बंगाल राज्यातील संघ आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये उमर खान, एक जबरदस्त नाव टेनिस क्रिकेट जगतातील, इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. आपल्याला कांधारी किंगचे कॅप्टन म्हणून उमर खान यांना आपण पाहणार आहोत. आणि त्यांच्या विरोधात सचिन ढवळे प्रहार अकॅडमी हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दत्ता पवार ज्याने गेल्या वर्षी या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली होती. म्हणजे एक पुणे विरुद्ध मुंबई ही लढत मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. कुणाल सर, उद्या सुद्धा तेवढेच दर्जेदार संघ आहेत. हो नक्कीच चंदूजी, ज्या सामन्याची परीक्षा आपणही पाहत होतो पुणे विरुद्ध मुंबई, मुंबई पुणे हा प्रवास उद्या संध्याकाळी दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना तेवढाच रंगतदार, परंतु या मॅच मध्ये एक टार्गेट सेट झालंय. 58 धावा करायचे आहेत. 59चं लक्ष इथे सेट झालंय. 58 धावा केलेल्या आहेत. पहिल्या डावामध्ये 59 धावाचा पाठलाग इथे करायचा आहे. FM हॉस्पिट कर्नाटक या टीमला सुलतान ब्रदर्स पायरेट्स केरळच्या विरुद्ध खेळत असताना एक चांगलं टार्गेट, फायटिंग स्कोर. आता येईल खरी मजा. पहिल्या डावामध्ये एक मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. सुप्रीमोच्या इतिहासामध्ये भरपूर प्रतीक्षा करावी लागली मेडन ओव्हरसाठी. आणि ती मेडन ओव्हर अखेर अखिलने टाकली, जो श्रीलंकेचा खेळाडू आहे. आणि आता धडाक्यात एंट्री मैदानाच्या आतमध्ये होते टीमची. केरळचा संघ, दुसऱ्या बाजूला FM हॉस्पिट कर्नाटकाचा संघ. दोन्ही मातब्बर संघ आहेत एकमेकांच्या विरोधात. चंदूजी, नक्कीच चांगला सामना अपेक्षित आहे. यस कुणालजी, या ठिकाणी विजयासाठी पाहिलं तर धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलं. 59 ते 60 आपण मॅच इकडे चांगल्या होताना पाहायला मिळाल्या. 60 काय 50च्या सुद्धा जिंकताना पाहिलेल्या आहेत. त्यामुळे इकडे जरी ते आव्हान थोडंसं कमी वाटत असेल, परंतु सुरुवातीला काही विकेट दबाव निर्माण होऊ शकतो. आणि केरळची बॉलिंग ही मात्र जबरदस्त आहे. किंवा आपण विविध संघांमध्ये हेच गोलंदाज फिराज यांना आपण पाहिलं, त्याचबरोबर जर पाहिलं तर आशिक अली यांना देखील पाहिलंय. तर चांगले गोलंदाज केरळ टीममध्ये आहे. आणि मॅच अगोदर थोडीशी चर्चा ज्यावेळेला केरळ टीमची केली ना, त्यांच्याशी चर्चा ज्यावेळेला मामुशी केली, त्यांनी सांगितलं होतं की 11च्या 11 खेळाडू एका राज्यातील आहेत. म्हणजे केरळ राज्याच्या बाहेरचा एकही खेळाडू नाहीये. आणि विशेष म्हणजे केरळच्या ज्या टॉप तिकडल्या टीम आहेत त्यातील हे सिलेक्शन करून आणलेले खेळाडू इकडे. नॉर्मली लाल बॉलचं क्रिकेट असतं, परंतु या स्पर्धेसाठी त्यांनी या बॉलची प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. आणि एक चांगली तयारी, म्हणजे केरळ टीम म्हणून इकडे आली आहे, परंतु त्यांनी सोडली आहे पहिल्या मॅचमध्ये, जसं त्यांनी मोठा उलटफेर केला. नक्कीच एक चांगला संघ आहे. आणि हे आहेत सुप्रीमो ट्रॉफीचे बसिया. आणि टेनिस बॉल क्रिकेट दिले दाखवले. आणि याच्याच माध्यमातून 11 पाहतोय. आदरणीय आमदार करीन मित्राचे नेतृत्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. आणि त्यांच्या बरोबरीने पाहतोय आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. शिवसेनेचे नेते आहेत. आणि आज हा अंतिम सामन्याच्या रात्रीतला जे 59 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 59 टू विन. 2 सलामीवीर मैदानामध्ये किरण पवार आणि त्यातल्या त्यात ओमी के ही सलामीची जोडी मैदानामध्ये असेल. किरण पवारसाठी देखील हे मैदान रास आलंय. किरण पवारला ची दुखापत मी मगाशी देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. तो हा खेळाडू ज्या वेळेला या खेळाडूवर येतात त्यावेळेला त्याच्या बॅटमधून त्या धावा येतात, कॉन्फिडन्स बिल्ड होतो त्याच्यामध्ये.
आणि तो खेळ त्याने नेहमीच चांगला दाखवलाय. पहिल्या दिवसाच्या रात्रीचा जर खेळ पाहिला तर लेफ्ट बॅटरचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं होतं. एजाज कोरेची काय खतरनाक बॅटिंग आपल्याला, राजेश सोरटेची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इम्रोजने अक्षरशः चांगली गोलंदाजी करत 4 विकेट घेतल्या. आज रात्रीच्या खेळामध्ये देखील अनेक चेहरे सध्या सामने गाजवत आहेत. रोहित नार्वेकरने देखील दमदार बॅटिंग केली होती. मॅच आता सुरू करूया. 59 या लक्ष्याचा पाठलाग या मध्यरात्री करायचंय. बॅटिंग करणारा संघ FM कर्नाटकाला 59 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु केरळ संघाची बॉलिंग तेवढी जबरदस्त पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसातील कामगिरी खेळाडूंमध्ये जसं रोशन राजू आपल्याला पाहायला मिळाला, एका बाजूने त्यांनी जबरदस्त कामगिरी केली, तसेच किरण पवार हे सुद्धा की फॅक्टर राहिलेत. परंतु आता ओमकार केणी हे मैदानात दाखल झालेले आहेत. मागील मॅच मध्ये मोठी खेळी नव्हती झाली, परंतु सुरुवात त्यांच्याकडून चांगली झाली होती. ते ओमी केणी पाहायला मिळत आहेत, जोडीला किरण पवार पाहायला मिळत आहे. आणि या मॅचला जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता असताना आता पाहायचंय काय होणार, कारण मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते 11व्या पर्वामध्ये. आणि कर्नाटक विरुद्ध केरळ असा सामना आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय, मुंबईमध्ये पाहायला मिळतोय. एका महत्वाच्या सामन्याला दुसऱ्या डावाकडे आपण निघालो. आजच्या रात्रीत बाजी कोण मारणार, कारण पहिला दिवस रेड डेव्हिल्स डिंगडॉंग संघाला बाजी मारता पाहायला मिळालं. काल जर पाहिलं तर या ठिकाणी बालाजी क्लब मुंबईने बाजी मारली आहे. आणि आज FM मॉस्फेट कर्नाटक की दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळतो सुलतान ब्रदर्स पायराइट्स केरळ हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्यातील मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांनी मात्र अजूनही प्रेक्षक अजूनही मैदानात पाहायला मिळत आहेत, कारण प्रत्येक जण आपल्याला कोणत्या दिवशी जायचंय आणि तयारी पहिलीच करून आलेले आहेत. आपले आवडते खेळाडू आवडत्या टीम ज्या वेळेला आहेत त्यावेळेला प्रेक्षक आवर्जून गर्दी करत आहेत. ओहो, पहिला चांगला राहिला, टप्पा पडल्यानंतर थोडं आतमध्ये येतोय. सुरुवात चांगली केली फिरासने, क्राईम केलं स्वतःला बॅटरने. फिराजचा पहिला बॉल बरोबर टप्प्यावर आणि पहा कशा पद्धतीने पडल्यानंतर आतमध्ये क्राईम झाला बॅटर आणि बॅटच्याही आतमध्ये लागून हिटिंग द रिप केज, छातीच्या पिंजऱ्याला जाऊन बॉल आदळला. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय फिराजने. फिराज यावेळी तुमच्या बाहेरचा बॉल सर्कल भेदण्याचा प्रयत्न जरूर होता, कव्हरच्या क्षेत्रात खेळला, परंतु पहिली धाव येताना पाहायला मिळाली. मिळाली मागे त्यांनी खेळला कव्हरच्या दिशेने फटका, परंतु एका धावेने धावसंख्येला मात्र सुरुवात होते. सुरुवात झाली आहे आता फलंदाज. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं किरण पवारने ते मार केले, खूप चांगली बॅटिंग त्याने केली. मी मगाशी उल्लेख केला होता या ग्राउंडवर तो आल्यानंतर स्वतःला चॅलेंज करत असतो तो, आणि या ग्राउंडवर तो नेहमी चांगला खेळत आलेला आहे. आणि आजही याच्या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. ही मॅच मध्ये त्याच्याकडून अपेक्षा महत्वपूर्ण खेळाडू आहे, परंतु फिराज तो देखील कच्च्या गुरुचा चेहरा आहे. यस, जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी फिराज आणि किरण मागील मॅचचे हिरो होते. किरण आतापर्यंत 130 धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेल्या सुद्धा आहेत. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा संजय म्हात्रे सर यांच्याकडे पाहायला मिळतोय. यावेळी पहिलाच बॉल मागील सुरुवात केली होती षटकाराने. आता स्ट्रोक खेळला, परंतु फिल्डर आहेत तिमारे शिवर आणि एका धावेने आत्मविश्वास तर पाहायला मिळाला. इकडे सुद्धा एक मेल पॉवर प्ले सुरू आहे. किरणला माहिती आहे टीम मध्ये मिड विकेटला फिल्डर लावला आणि म्हणूनच बॅटला स्वाईप केलं होतं, मागचा वाकवला आणि खूप चांगला हा स्वीप शॉट पाहायला मला किरण पवारच्या बॅट मधून. त्याचं खातं उघडले सिंगलने. टीम धावसंख्या 2. पुन्हा एकदा फिराज. ओमकार यांच्यासाठी आणखीन एका प्रतिम चेंडू पाहायला मिळाला, परंतु जागा बनवली, बॉलला येऊ दिलं. शेवटच्या क्षणी मात्र पॉइंटला ढकललंय आणि तिकडे एकदम येईल. कौतुक व्हायला पाहिजे फिराज. पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये जास्त रूम त्यांना दिसत नाहीये. पहिला डॉट टाकला, त्याच्यानंतर 3 सिंगल आलेले आहेत आणि सिंगलनेच खेळ सध्या सुरू आहे. दुसऱ्या बाजूला माहिती आहे सिंगल डबलचाच खेळ या ग्राउंडवर. या दोन्ही फलंदाजांना त्या आय प्रोटेक्टिंग गिअर किरणच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळतात. हो, किरणसाठी आणखीन एक चांगला चेंडू, परंतु संयमाने एक धाव तरी बॉलवर घ्यायची ही रणनीती या ठिकाणी बनवताना आपल्याला मिळालेत. आणि बॉल चांगला होता, परंतु खूप चांगल्या पद्धतीने फक्त तटवला आणि 1 रन घेतली. व्हरायटी व्हेरिएशन पहा, व्हेरिएशन आहे, गोलंदाजीमध्ये ब्रेक्स मध्ये व्हेरिएशन आहे. कधी लिफ्टीसाठी बाहेर जाणारे बॉल टाकतोय, आतमध्ये बॉल टाकतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुढे सर खेळलाय जरूर फटका, चेंडू याही वेळेला चांगला होता, संधी होती, परंतु ढकललेल्या बॉल पहिली ओव्हर नंतर
सुरुवात चांगलं पॉवर प्ले मध्ये एक चांगलं षटक केरळला पाहिजे होतं आणि कुणाची ते षटक आलंय फक्त 5 धावा परंतु नाही गमावली. तो पहले ओवर का खेल यहाँ पर समाप्त. पहले ओवर की समाप्ति के बाद रन स्कोर बोर्ड पर 5 42 गेंदे 52 रन. ये टार्गेट होगा 42 बॉल मध्ये हे लक्ष आता या मॅच मध्ये असेल. 58 धावा पहिल्या डावामध्ये 59 लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. तर 54 धावा करायचे आहेत. थोडीशी दुरुस्ती. टार्गेट जे आहे ते 57चं आहे आणि पहिल्या षटकात 5 म्हणजे आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 5 धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये थोडासा दबाव केरळ संघालाही वाढवावा लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील संयमाने परंतु एक चांगली खेळी या ठिकाणी करावी लागणार आहे कारण प्रत्येकाला आपला बेस द्यायचा आहे. लाखो प्रेक्षकांनी आनंद या स्पर्धेचा घेतला. ओमकार केणी आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची स्पर्धा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर अनुभव आहे किरण पवार यांच्याकडे आणि बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत सिजिलप्पा. पाहूया सिजिलप्पा कशा प्रकारे कामगिरी या ठिकाणी करतील. प्रेक्षकांनी नेहमीच या स्पर्धेला डोक्यावर घेतलं आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारे सांताक्रूज गाठलं. कोणी सांताक्रूज स्टेशनवरून तर कोणी कुर्ल्यावरून, परंतु या दिशेने येण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला आहे आणि हे मैदान ही स्पर्धा दरवर्षी या सगळ्यांना बोलावते. आणि आता तर मात्र सेल्फी घेता येत आहेत त्यामुळे या स्पर्धेच्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. बॅकफुटला जात यावेळेला गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी संधी होती जरूर परंतु लगेच 2 धावा अतिशय चपळाईने घेतल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर बोर्ड मध्ये जे टार्गेट मध्ये आपण मगाशी करेक्शन सांगितलं 57चं टार्गेट आहे. 57चं लक्ष आहे. 7 धावा झालेल्या आहेत. 50 धावा अजूनही करायचे आहेत. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि चांगला बॅकफुट पंच पाहायला मिळाला. 2 धावा तिथे मिळवतोय फलंदाज ओमी केनी त्याच्या खात्यामध्ये. श्रीजिलप्पा बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 2 मध्ये 7 धावा धाव फलकावर. सिजिलप्पा समोर ओमकार या वेळेला समोर खेळायला गेले. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 1-1 डॉट बॉल मॅच मध्ये केरळला घेऊन येऊ शकतं. सिजिलिप्पा ओव्हर नंबर 2 चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करत असताना सिजिलिप्पा आणि आपण पाहतोय फील्ड प्लेसमेंट मध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात ठेवलेत त्याने आणि बरोबर मेरिटवर बॉलिंग सुरू आहे. सिजिलिप्पा याही वेळेला थोडीशी संधी मिळाली होती. उसळी होती बॉलला. त्याला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि इकडे धाव होते की नाही. हो प्रयत्न मात्र झाला परंतु तेवढ्याच वेळात अगदी जलद गतीने फिल्डर तिकडे पोहोचले. 1च धाव मिळेल. कॉलिंग थोडंसं चुकलं होतं. जिथे बॉल निसटला ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धाव पाहिजे होती ओमीला परंतु त्यानंतर किरणने सांगितलं हो घेऊया नंतर थांबला. असा इन्सिडेन्स आपल्याला आरसीबीच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. विराट कोहलीने रनआउट केलं सॉल्टला. त्याच्यानंतरच दृश्य तुम्हाला माहितीच आहे परंतु सध्या ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत सुरुवात चांगली मिळाली आहे. विकेट गेलेली नाहीये तर चांगला खेळ सध्या तरी सुरू आहे. किरण खेळतोय 2 वर ओमी खेळतोय 6 वर. टीमची धावसंख्या 8 धावा धाव फलकावर आहेत. प्रेक्षकांची गर्दी. ही मॅच तुम्हाला घरी बसून मोबाईलवर सुद्धा दिसणार आहे टीव्हीवर दिसणार आहे परंतु मैदानात गर्दी होण्याचं कारण काय. कारण खरी मजा मैदानात येऊन मॅच पाहण्याची वेगळीच आहे आणि त्यामुळे प्रेक्षक गर्दी करतात आवर्जून सुप्रीमो पाहण्यासाठी. ओ हो 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 या वेळेला दांडी 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 गुल. सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये मात्र परतलाय. बॅटच्या आतमध्ये लागला आणि त्यानंतर तो प्लेड ऑन. यष्ट्यांचा वेध बेल खाली पडली आणि त्याच्यामुळे ती विकेट येईल. बॉल पडल्यानंतर चांगला झपकन आतमध्ये आला होता. चांगला बॉल श्रीजिलिप्पा या ओव्हरच्या दरम्यान बरोबर पकडून टाकलेला ऑफ ब्रेक आतमध्ये.
आणि प्रेक्षकांनाही विनंती आहे मैदानामध्ये सामना सुरू असताना यायचं नाहीये. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत आता 12. हे सगळे खेळाडू तुम्हाला मॅच झाल्यानंतर बाहेर पार्किंगमध्ये मिळणार आहेत, त्यावेळेला तुम्ही सेल्फी घेऊ शकता. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आकाश तारेकर आल्या आल्या दबाव हटवण्याचं काम करतायत. एक चौकार या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आणि आपल्या अभियानाला सुरुवात करतायत ती म्हणजे 4 धावांनी. आकाश तारेकर जोडीला जर पाहिलं तर ओमकार केणी. याही वेळेला आतमध्ये येणारा बॉल होता, दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे, परंतु फिल्डर अतिशय जलद गतीने आले आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 2 षटकं संपली. धावा झाल्या 13. एक विकेट माघारी परतलेली आहे जी या षटकामध्ये आली. या ओव्हरचं पोस्टमार्टम करायचं जर झालं तर या गोलंदाजाने ऑब्रेक खूप मोठे टाकलेत, चांगले टाकलेत. काय टर्न प्राप्त केला, बोट चांगली फिरवताना दिसला या ओव्हरच्या दरम्यान. 36 गेंदे 44 रन, 36 बॉलमध्ये 44 धावा करायचे आहेत. बॅटिंग करणारा संघ FM हॉस्पिट कर्नाटकाला. कुणाल सर, या ठिकाणी दोघांसाठी क्रिकेट आहे. मैदान मोठं आहे त्यामुळे बॅट्समनला सुद्धा गॅपमध्ये स्ट्रोक खेळून सिंगल डबल्स देखील काढण्याची जी मुभा आहे की ती सुद्धा इकडे मिळते. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला सुद्धा प्रोटेक्शनसाठी एवढं मोठं मैदान आहे, त्यामुळे इकडे खेळण्याची एक वेगळी मजा आहे. सुप्रीमो, आपल्या आयुष्यातील प्रत्येकासाठी हा एक अनुभव आहे. सुप्रीमो, ज्यांनी आपल्या आयुष्यात क्रिकेट खेळलंय, लहानपणी खेळू देत, अगदी तरुणपणी खेळू देत किंवा अगदी आपल्याकडे उत्तरार्धात देखील क्रिकेट खेळलं जात आहे. आणि एक टेनिस क्रिकेटने तर आपल्याला वेडच लावलेला आहे. वयाच्या विविध टप्प्यावरती आपण खेळत असतो, परंतु ज्यांनी टेनिस क्रिकेट आयुष्यात एकदा तरी खेळलाय ना, तो त्याला सुप्रीमो मात्र, त्याच्यासाठी मात्र सुप्रीमो खूप मोठी आहे. आयुष्यातील खूप मोठा ठेवा आहे, पाहण्यासाठीचा आणि खेळण्यासाठीचा सुद्धा, किंबहुना त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा. आणि त्यातल्या त्यात समालोचन करण्यासाठी सुद्धा, समालोचकांसाठी सुद्धा सुप्रीमो ट्रॉफी एक वेळेला कव्हर करणं, आपल्या वाणीतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणं, आणि हा देखील खऱ्या अर्थाने मोठा सन्मान असतो. ज्या वेळेला तुम्ही सुप्रीमो ट्रॉफी कव्हर करता, चर्चा होते तुमच्या कव्हर केलेल्या स्पर्धांची. आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 13 धावा, कमबॅक, मागच्या ओव्हरमध्ये विकेट, परंतु त्याच्यानंतर तो चौकार आकाश तारेकरच्या पॅटमधून. आणि आता आलाय आशिक अली. आशिक अली या गोलंदाजाच्या नावाची चर्चा अख्ख्या भारतभर आहे सध्याच्या घडीला, किंवा अख्खा ते देशात सुद्धा. पहिलाच बॉल टप्पा पडतोय, बॉल गरकन गिरकी घेतोय, वळण घेतोय आणि डॉट बॉलने सुरुवात केली आहे या ठिकाणी आशिक अलीने. पहिल्याच बॉलवर चांगली टिचकी दिली आणि म्हणूनच ती टिचकी दिल्यानंतर जो लेग ब्रेक होता, जो बाहेर निघणारा बॉल होता, बरोबर विथ द स्पिन त्याला उलटा खेळण्याचा प्रयत्न इथे बॅटर कडून राहिला, बीट केलं आणि त्यानंतर एक स्माइल दिसली आकाश तारेकरच्या चेहऱ्यावर, कारण त्याने अंदाज चांगला बांधला होता. इथे कनेक्शन झालं असतं, धावा मिळाल्या असत्या. आणि म्हणूनच आता तिथे डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट ठेवलाय त्या फटक्याला थांबवण्यासाठी. पुन्हा एकदा आशिक अली, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक बॉलही महत्वाचा आहे, योग्य ठिकाणी टाकायचं आणि योग्य ठिकाणी खेळायचं आहे. या वेळेला संयमाने जर पाहिलं तर हा थोडासा बॉल पुढे होता, दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव मिळते, थोडीशी स्किड झाली तिकडे आकाश आणि त्यामुळे एक कॉल दिलाय एकाच धावेचा. झाली असती ती दुसरी धाव जर आकाश पडला नसता नॉन स्ट्रायकिंग एंडला, कारण बरोबर दिशा दिली होती. परत एक वेळा विथ द स्पिन बॅटचा चेहरा खोलला, ओपन केला, गलीमधून बॉलला काढलं थर्ड मॅनच्या दिशेने, तिथून एक सिंगल मिळते. धावा 1ने पुढे जातील. धावा झाल्या 14, 14, 57चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सामना हळूहळू बनतोय सुद्धा हा, कारण या मैदानामध्ये असं काही मोठ्या धावसंख्येच्या मॅचेस सुद्धा बनतात, परंतु कमी धावसंख्येच्या मॅचेसमध्ये देखील सामना बनतो, कारण क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा आहे. एका डावामध्ये रिझल्ट नाही लागत. पहिल्या मॅचमध्ये धावा झाल्या तर दुसऱ्या मॅचमध्ये देखील होऊ शकतात. पहिल्या मॅचमध्ये कमी धावा झाल्या तर दुसऱ्या मॅचमध्ये, दुसऱ्या डावामध्ये देखील त्यांना रोखलं जाऊ शकतं. दोन्ही डावामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, त्याच वेळेला विजय मिळतो. त्यामुळे हा दुसरा डाव तेवढाच महत्वाचा आहे. ओमकार या वेळेला थोडेसे मागे गेले, बॉलला जर पाहिलं तर पुन्हा मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बाहेर आलेला बॉल होता. आशिक अली दोन्ही बाजूला बॉल वळवण्यामध्ये पटाईत आहेत. हो नक्कीच, ज्या वेळेला लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या समोर आला, पकडून टाकलेला तो त्याचा ऑफ ब्रेक, ऑफ कटर, तो लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक झाला, बाहेर निघाला आणि म्हणूनच बॅकफुटला जात असताना बरोबर पंच केला मिड ऑफच्या दरम्यान, कारण अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्नच नव्हता. त्याला माहिती आहे सन्मान देणं गरजेचं आहे आशिक अलीला. हा फिरकीपटू चांगला आहे, ज्याची चर्चा अखंड भारतभर, भारताच्या बाहेर देखील होते. टीमची धावसंख्या 15 रन, 15 लॉस ऑफ 1 विकेट.
कस दोघांचाही आहे, बॅटरचा सुद्धा आणि बॉलरचा सुद्धा. बिग हिट, काय स्ट्रोक खेळलाय, बॉलला फेकून दिलंय आकाशाच्या दिशेने. आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय खेळतोय सिक्सर. सुप्रीमो सिक्सर. काय योगायोग आहे, मैदानामध्ये खेळतोय आकाश, समोर आशिक अली गोलंदाजीसाठी. आकाशने आकाशात फटका मारला आणि षटकाराबरोबर तारे दाखवले, कारण आडनाव त्याचं तारेकर आहे. चांगला षटकार, बरोबर पायात टाकलेला बॉल होता. क्रीजच्या आतमध्ये जात असताना फिरवला बॉलला, भिंगरी शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुप्रीमो सिक्सर आकाश तारेकरच्या बॅटमधून. आणि या षटकाराबरोबर आकाश तारेकर यांच्या सुप्रीमो चषकातील 200 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 9वी स्पर्धा खेळतात आकाश तारेकर. 16 सामने खेळले, 149 चेंडू खेळले आणि 200 धावा करणारा 11वा फलंदाज आकाश तारेकर ठरतायत. हो, यावेळेला संयमानेच बॉलला फक्त ढकललं, बॉलला येऊ दिलं, बॉलला ओळखलं आणि मोठ्या फटक्यासाठी नाही गेले. हळूवार पद्धतीने एक धाव कंप्लीट केली आहे. 11व्या पर्वामध्ये 11वा खेळाडू ज्याने 200 धावा केल्या, म्हणजे पाहतो एक योगायोग आहे. आकड्यांचा खेळ खूप महत्वाचा ठरतो आणि आकाश तारेकर नक्कीच 9 स्पर्धा सुप्रीमो स्पर्धा त्याने खेळलेल्या आहेत. 11वं पर्व सुरू, याच्यावरून तो गेले कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता. म्हणूनच ही सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. तुमच्या टॅलेंटचा कस इथे लागतो. धावा झाल्या 22. 22 ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. लास्ट बॉल या ओव्हरचा असेल. 22 धावा धाव फलकावर. एका मोठ्या फटक्याने पुन्हा एकदा FM हॉस्पिटलला सुद्धा मॅच मध्ये आणलेला आहे. हो हो हो, काय बॉल टाकलाय, कळलाच नाही. टप्पा पडतोय आणि अगदी गुंगारा दिला ओमकार केणी यांना. वा 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 वा, लाजवाब. लेफ्टी बॅटरसाठी हा त्याचा ऑफ ब्रेकच होता. तसं पाहिलं तर बरोबर लेग स्पिनचा अंदाज. आणि पहा, मला असं वाटलं की बाहेर काढेल, परंतु तसं नाही. खोलून ठेवलं बॅटरला. ऑन साइडला बॅटचा चेहरा क्लोज केला आणि बॉल तिथून फिरला. बॉल आतमध्ये आला विकेट किपरच्या हातामध्ये. हा फ्रंट अँगल व्ह्यू हा खूप इंटरेस्टिंग आहे. पहा ऍक्शन रिप्ले, बॉल कसा आतमध्ये आला. बॅट आणि पायाच्या मधून जी गॅप होती तिथून बरोबर एखादी ट्रॅफिक मधून आपण स्कूटी किंवा बाईक जशी काढतो ना, तसाच हा बॉल त्याच्या पायाच्या आणि बॅट मधून निघाला. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हर के समाप्ति के बाद रन संख्या 22. 1 विकेट के नुकसान पर टीम FM हॉस्पिटल कर्नाटका. एक षटकार या ओव्हर मध्ये आशिक अलीच्या आला खरा, परंतु तरी देखील फक्त 9 धावा खर्च केल्या. या मॅचला ऑन ठेवताना पाहायला मिळाले. अजूनही 30 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. FM हॉस्पिटल संघाला कुणालजी कुठेतरी बॉलिंग करणाऱ्या टीमला एखाद्या विकेटची आवश्यकता आहे, जर दबाव वाढवायचा असेल तर या ठिकाणी, कारण अजूनही 30 चेंडू आणि 35 होती. पार्टनरशिप बिल्ड होते. तो दबाव जो होता, जो बनला होता विकेटचा, तो आकाश तारेकरने कमी केला. तो चौकार मारत असताना त्यानंतर हळूहळू ती पार्टनरशिप आकाशने पाहता पाहता 13 धावा केल्या. एक षटकारही त्याने मारला. त्याच्यामुळे जे मोमेंटम आहे ते परत एक वेळा मिळवलं FM हॉस्पिटल कर्नाटकाने या मॅच मध्ये. 22 लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. विवेक मोहनन हे देखील एक चर्चेतील नाव आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. भारताच्या बाहेर जाऊन देखील चांगलं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं आहे. गोलंदाजी त्यांची नेहमीच चर्चेत राहिलेली आहे आणि विवेक मोहनन बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. समोर आकाश तारेकर आणि जोडीला ओमकार केणी या 2 खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सहजासहजी इकडे विजय मिळत नसतात. इकडे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागते, कारण कधी एकदा प्रतिस्पर्धी टीम मॅचमध्ये येईल याचा काही नेम नाही आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी विचारपूर्वकच प्रत्येक बाबी कराव्या लागतात आणि म्हणूनच कर्णधाराचा देखील कस लागतो. कोणत्या गोलंदाजाला आणायचं, कोणत्या क्षेत्ररक्षकाला कुठे उभं करायचं, या सगळ्या बाबी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. विवेक यांचा पहिला चेंडू चांगलाच होता, परंतु आकाश पहा मोठ्या फटक्यासाठी न जाता फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी केलाय. आणि आकाश काय करतात, ज्यावेळेला दबाव वाढतो त्यावेळेला एखादा मोठा फटका खेळतात आणि मॅच पुन्हा सुरू करतात. हीच तर खासियत आहे चंदूजी त्याच्या बॅटिंगची. म्हणून तर मी मगाशी उल्लेख केला, गेले कित्येक वर्ष 9 पर्व तो या स्पर्धेमध्ये खेळतोय, 11व्या पर्वांपैकी. आणि त्याचमुळे त्याला माहिती आहे, अंदाज आहे या ग्राउंडवर कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं, या ग्राउंडवर किती धावा बनवणं गरजेचं असतं, कशा पद्धतीने संघाला आपण बाहेर काढू शकतो. आणि ते क्रिकेट आकाशने दाखवलं याही सामन्यामध्ये. 23 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा विवेक मोहनन यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी.
काय दरवर्षी या स्पर्धेचा दर्जा उंचावत जातो आणि बेस्ट का आहे याचं उत्तर सातत्याने मैदानात आल्यानंतर प्रेक्षकांना मिळतं म्हणून लांब लांबवरून आपापल्या गावातून, जिल्ह्यातून, राज्यातून पब्लिक प्रेक्षक मुंबईत येत असतात. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, थोडासा पुढे होता आणि थोडा वेळ हवेत जरूर राहिला होता बॅटची कडा घेतल्यानंतर, परंतु एक धाव कंप्लीट केली गेली. फ्लाय स्लिप थोडासा मागे ठेवलाय क्षेत्ररक्षक. पेस पाहता बॉलरचा आणि तिथून एक धाव मिळताना दिसते, परंतु एक जोखीम होती. या सिंगल मध्ये रन झाले 24 धावा. 57च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. या मॅच मध्ये 57 टार्गेट आहे. विचारपूर्वक आणि एका धावेचं महत्व काय असतं ते तुम्हाला सुप्रीमो मध्ये आल्यानंतर कळत असतं आणि ते इकडे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची गर्दी, भव्य दिव्य असं आयोजन, मोठमोठी पारितोषिकं, एवढ्या मोठ्या मैदानात खेळणं आणि हे सगळं काही भारावून टाकणारं असतं. त्यामुळे या ठिकाणी आल्याचा, ही स्पर्धा खेळण्याचा दबाव सुद्धा काहीतरी वेगळाच असतो. पुन्हा एकदा आकाश तारेकर एका बाजूला आहेत, तर समोर पुन्हा एकदा विवेक मोहनन. आकाश यावेळेला जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळतात. बराच लांबून फिल्डर त्या ठिकाणी निघालेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न. वाह, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि असं वाटत होतं सीमारेषेकडे बॉल निघालाय, चौकार जातोय की काय, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग तिकडे झाली आहे. लेग कटरचा प्रयत्न विथ द स्पिन स्ट्रोक साठी जागा बनवली. थोडासा मागे गेला आकाश तारेकर आणि स्वीपर कव्हर पर्यंत धावावं लागलं त्या फिल्डरला. तरी देखील 100% कमिटमेंट, ती एफर्ट इथे लावत असताना 2 धावा इथे आकाश तारेकर मिळवतोय. धावा झाल्या 26 धावा. ॲक्शन रिप्ले. काय ड्राईव्ह केला होता आकाशने जागा बनवून स्ट्रोक साठी. तेवढंच दर्जेदार एफर्ट तिथे पाहायला मिळालं. यावेळेला बाहेर आले आणि आता मात्र फटका फसताना पाहायला मिळतोय. विकेटची आवश्यकता होती, विवेक मोहननने ती मिळवून दिली आहे आणि ही मॅच आता ऑन आहे हे सांगतात, कारण एक महत्वाची विकेट आली आहे. आकाश आउट. थोडीशी दुखापत तिथे जाणवत होती आकाश तारेकर मैदानामध्ये खेळत असताना आणि शेवटी ती विकेट आली आहे. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मागच्या बॉलवर तो चांगला प्रयत्न झाला. 9 बॉलमध्ये 16 धावा केल्या आकाश तारेकरने. पायामध्ये क्रॅम्प आले ते दिसत आहेत. ज्या पद्धतीने तो धावा घेत होता ती विकेट आली आहे. आकाश तारेकरची परत एक वेळा स्टेप आउट करत असताना स्ट्रोक साठी जागा बनवली, परंतु टायमिंग थोडंसं फसलं आकाश तारेकरचं. पायात आलेला क्रॅम्प तिथे स्पष्ट दिसतोय. फलंदाज बाद आकाश तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन आणि ऐन मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे. हो, मोक्याच्या क्षणीच विकेट आली आणि ती सुद्धा आकाश तारेकर, कारण या समयी या मॅचला पुढे घेऊन जाण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आकाश करू शकत होते, परंतु कुठेतरी ही आशेचं किरण मात्र इकडे केरळ संघाला देखील पाहायला मिळत आहे. आज एक दर्जेदार क्रिकेट, कारण एकाच वेळेला कर्नाटक विरुद्ध केरळ असा सामना रंगताना पाहायला मिळाला आपल्याला. या ठिकाणी सामना ऑन आहे, कारण अजूनही 26 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. कारण सध्या जर पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत, म्हणजे अजूनही 31 पाहिजे. पल्ला अजूनही मोठा गाठायचा आहे आणि सहजासहजी हे काही मिळणार नाहीये. दोन्ही संघांना प्रयत्नच करावे लागणार आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये चंदू सर, सॉरी तुम्हाला रोखलं, पण एक अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सगळ्यांना इथे द्यायची आहे. पहिल्या दिवसापासून आपण मोबाईल फोनसाठी लकी ड्रॉ काढत आहोत. पहिल्या दिवशी आपण एका विजेत्याचं नाव सुद्धा घोषित केलं, पण तो विजेता इथे हजर नसल्या कारणाने तो पहिल्या दिवसाचा मोबाईल फोन अजूनही ड्यू आहे. तर त्याची बातमी अशी आहे की 5व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी जो पहिल्या दिवशी राहिलेला मोबाईल फोन आहे तो मात्र लकी ड्रॉद्वारे देण्यात येणार आहे. पण तो मोबाईल फोन लकी ड्रॉद्वारे त्यांच्या नावे होईल जे आपली टेक्निकल टीम आहे, जे आपले ग्राउंड्समन आहेत, जे लाईट्समन आहेत, जे कॉमेंटेटर्स आहेत, जे प्रेझेंटर्स आहेत, जे कॅमेरा पर्सन आहेत, जी टेक्निकल टीम आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून तो एक मोबाईल फोन मिळू शकतो. त्यामुळे शेवटच्या दिवशी जी काही टेक्निकल टीम, आता ग्राउंड्समॅन असतील, लाईट्समॅन असतील, LED जी सगळी कामगिरी पाहतायत, कॅमेरामॅन आहेत, व्हिडिओग्राफर आहेत, आपले कॉमेंटेटर्स आहेत, साऊंडवाले आहेत, अँकर आहेत, प्रेझेंटर आहेत, इव्हेंटची जी टीम आहे, हे जे टेक्निकल टीम्स आहेत, अंपायर्स आहेत आपले, त्याच्यानंतर
आपली जी टेक्निकल टीम आहे त्यांच्यासाठी हा एक मोबाईल फोन राखीव ठेवण्यात आलेला आहे, पण तोही त्या लकी ड्रॉद्वारे ते नाव काढण्यात येणार. त्यामुळे शेवटच्या दिवशी ही संधी मात्र हुकवू नका. जे कोणी टेक्निकल टीम्समध्ये आहेत, म्हणजे ज्यांची मी नावं पुकारली आहेत, त्यांनी कृपया करून शेवटच्या दिवशी एक वेगळा बॉक्स बनवला जाणार आहे. त्यातून मग ते नाव त्या चिठ्ठीद्वारे लकी ड्रॉद्वारे निघणार आहे. पुन्हा एकदा चंदू सर आपल्याकडे. येस, इकडे आकाश थोडेसे दुखापतग्रस्त देखील पाहायला मिळत आहेत. अपेक्षा करूया ती दुखापत जास्त नसेल आणि आकाश पूर्णपणे फिट होऊन पुन्हा एकदा धावांची बरसात करताना देखील पाहायला मिळू देत अशी अपेक्षा या ठिकाणी करू. परंतु मॅच ऑन आहे, कारण आकाश तारेकर आऊट झाल्यानंतर दुसरा धक्का या ठिकाणी एफ एम हॉस्पिटल कर्नाटक संघाला बसलेला आहे आणि कुठेतरी मॅचमध्ये विवेक मोहनन यांनी देखील कमबॅक करून दिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत मुंबई शिवडी चे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश पवार, नाना इन ऍक्शन असताना पाहायला मिळेल, कारण मुंबईकर आणि नाना मोठ्या प्रमाणावर प्रेम नानावर केले किंवा नानाच्या कित्येक खेळी टाळ्या आणि शिट्या वाजतायत नानासाठी सुद्धा, कारण अभिमान आहे मुंबईकरांचा सुद्धा. नाना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. मुंबईशी शिवडीशी जेवढं नातं आहे तेवढंच नातं जर पाहिलं तर सावर्डे चिपळूणशी देखील नानाचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संघनायक, भारतीय टेनिस क्रिकेटमधील नामवंत संघनायकांच्या यादीमध्ये प्रथमेश पवार हे सुद्धा नाव समाविष्ट आहे. परंतु आता पाहायचं आहे मॅच चांगलीच आता दुसऱ्या डावात देखील रंगू लागली खरी, परंतु नानाची मैदानाच्या आतमध्ये येण्याची वेळ देखील झाली आहे. केरळ विरुद्ध कर्नाटक, मुंबई महाराष्ट्रामध्ये सुप्रीमो चषकामध्ये एक मोठा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. सामना बनलाय. पहिलाच बॉल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे जातोय, नानाची एंट्री आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार, चौकार. नाना रॅम शॉट प्रथमेश पवारचा बरोबर ओळखलं होतं की कुठेतरी शॉर्ट बॉल येईल आणि म्हणूनच रॅम्प बनवला, मागे गेला आणि बरोबर क्रीजचा वापर करत असताना फाईन लेगच्या डोक्यावरून प्रीडिटरमाइंड शॉट, सुपला शॉट इथे दाखवत असताना प्रथमेश पवार 4 धावा इथे मिळताना दिसतात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 30-30. वा, म्हणजे पारंपरिक क्रिकेट खेळणारे नाना अशाही प्रकारचे फटके मारू शकतात हे आज पाहायला मिळालं, कारण नॉर्मली जर पाहिलं तर मेरिटवर क्रिकेट खेळतात, परंतु क्रिकेट आहे आणि प्रत्येकाला वेगळं काही करण्याचा अधिकार सुद्धा. आणि काय सुरुवात केली आहे त्यांनी सुद्धा. 30 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. या चौकाराने नानाची एंट्री मैदानात झाली करी प्रथमेश पवार यांची आणि त्यांच्या बॅटमधून चौकारही आलेला आहे. मॅच संपलेली नाहीये, कारण अजूनही 27 धावा करायच्या आहेत आणि मॅचमध्ये काही होऊ शकतं. मागच्या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 6-4ची मॅच सुद्धा 2 बॉल 2 वर आली आहे. या सुप्रीमोमध्ये काहीही होतं, इकडे बेस्टच द्यावा लागतो. यावेळेला रिव्हर्सचा फटका, ज्याची कदाचित कोणीच अपेक्षा केली नसेल अशा प्रकारचे फटके नाना खेळतायत आणि दबाव हटवतायत. आणि बघता बघता लेग बायच्या स्वरूपातील एक धाव आली आहे. धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 31. 4 ओव्हर बाकी आहे, 26ची आवश्यकता आहे आणि हा सामना रंगलेलाच आहे, कारण विकेट आल्या तर केरळ मॅचमध्ये येईल, धावा आल्या तर कर्नाटक मॅचमध्ये येईल. पाहूयात येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल. आणि मुख्य समालोचक म्हणून आमचे मित्र नवी मुंबईचे ख्यातनाम समालोचक, अगदी IPL मध्ये देखील ज्यांना ऐकलं, कुणालजी दाते सरांना आणि त्यांची साथ, कारण केरळची मॅच आहे इंग्रजीमध्ये, हरीश पंड्या सर देतील. पहा, मुंबई इंडियन्सचे फॅन्स इथे आलेले आहेत सुप्रीमो ट्रॉफी पाहण्यासाठी. हा क्रेज आहे. IPL एका बाजूला, सुप्रीमो ट्रॉफी, आपली ट्रॉफी, आपली स्पर्धा एका बाजूला आणि त्याचमुळे हे प्रचंड प्रेम सुप्रीमो ट्रॉफीला मिळतंय. आपण आभारी आहोत आपले सर्वच पुरस्कर्ते, ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स, श्रीमाली रिअल्टी, इंडोको, पायनियर, 17 क्रॉप, श्री साईज ट्रॉफी वाडा, टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस, नॉनस्टॉप, स्काय पब्लिसिटी, मुंबई क्रिकेट असोसिएशन, रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर, लाईव्ह टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्स. इव्हेंट हा संपूर्ण मॅनेज केलाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर आणि त्यांची संपूर्ण टीम. 24 गेंदे 26 रन. वेलकम हरीजी, आपले स्वागत आहे. 24 बॉल मध्ये 26 धावा करायच्या आहेत. मध्यंतरी आपण पाहिलं आकाश सारेकर, परंतु मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनेच राहिलाय. उद्या RAR हॅरी रिबडा राजकोट वर्सेस दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लब हा पहिला सामना असेल. सेकंड मॅच मध्ये खंदारी किंग्स विरुद्ध सचिन ढवळे प्रहार अकॅडमी, हमराज मृत्युंजय पुणे. तिथे तुम्हाला पाहायला मिळेल मुंबई आणि पुणेची लढत. पहिल्या मॅच मध्ये राजकोटच्या विरुद्ध दुर्गापूर वेस्ट बेंगॉल असा सामना पाहायला मिळणार आहे. स्वीप, झाडू शॉट,
प्रथमेश पवारच्या बॅट मधून सुप्रीमो चौकार. हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा What a shot by Prathamesh Pawar, showing a classical sweep shot. He has played 101 balls in Supremo and has scored 146 runs in the 6 editions that he has played. Captain leading from the front, and it's a very comfortable position. Leather ball shots in tennis ball cricket. Lovely. नादखोळा फटका नानाचा. परत एक वेळा बरोबर पुल बॉलला केलाय गुल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणखी वडीव दुर्रा उडीव नाना इतिहास घडीव हेच इथे सांगतोय त्याच्या बॅट मधून हा षटकार. Super hook shot, and he completes 150 runs in Supremo Trophy. Look at the way he positioned himself in such a way, cleared his front foot, transferred his weight, and there she goes for 6 runs. That's Prathamesh Pawar Airlines. Kindly fasten your seat belts as FM Hospet Karnataka are inching towards the victory. And what a lovely batting by him. 4 balls, 14 runs, 41 for 2. अब यहां से जीत के लिए 16 रन बनाने टीम एफएम हॉस्पिट कर्नाटका को. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय. बॅकफुट पॉइंटला फिल्डर आहे तिथून एक सिंगल मिळताना दिसते. पहिल्या 2 बॉलवर अटॅक फिराजच्या विरुद्ध प्रथमेश कडून आणि त्याच्यानंतर एक सिंगल स्ट्राइक रोटेट. Omkar Kini also playing the role of a junior with Prathamesh. Kunal, one thing is that maiden over by Akhil is the turning point of this match. You cannot play a maiden over. You can give 2-3 wickets, but you need to score at least 2-3 runs also. And this match is such that here 4-5 runs can matter the most in difficult situation. एक्झॅक्ट त्याच मेडन ओव्हरने सर्व काही बदललं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. उलटा टाकण्याचा प्रयत्न होता लेफ्टी बॅटरसाठी. बॉलला उलटा मारलाय. स्विच हिट मारत असताना इंग्लंडचा माजी कॅप्टन ऑइन मॉर्गनची आठवण करून दिली. या फटक्याने धावा मिळतील 4. सुप्रीमो ट्रॉफी चौकार. Superb shot by Omi Kenny. I love Omi Kenny and I love Goan Feni. They both are awesome in taste. हो नक्कीच. ती गोव्याची फेनी आणि ओमी केनी. काय फटका होता. उलटा फटका. परफेक्ट टायमिंग. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तो चौकार येतोय. सुप्रीमो ट्रॉफी 4. मनगडत आहे जोर. मारलाय कडक 4. धावा झाल्यात आता 46-46. थोडासा आतमध्ये येणारा बॉल. परत एक वेळा स्लाइस केलं. बॅटने खरा फिल्डिंग. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये तिथून 2 धावा घेऊन जाईल ओमी केनी. आता तो दबाव दिसतोय बॉलिंग करणाऱ्या टीमवर. सुलतान ब्रदर्स पायरेट्स केरलावर. धावा झाल्या त्या डबलच्या मदतीने 48. Kunal, I don't know which is your favorite mall for shopping, but these batters have decided to do shopping of runs in one particular corner, and that is doing wonders for them. Now they are so close to reach semi-final. 48 for 2. पण अशा धावा तुम्ही खर्च करू शकत नाही. ज्या पद्धतीमध्ये हा सामना एकतर तुम्ही ती मेडन ओव्हरही खेळला ज्याची आपण चर्चा करत होतो. यावेळेला बरोबर एक फटका सजवत असताना ऑलमोस्ट पुढचा पाय उचलला होता. नटराज मुद्रा स्टाईलने बॉलला उडवलं. बाउंड्री लाईनच्या दिशेने तिथे फिल्डिंग होते तोपर्यंत एक धाव मिळते. 5 ओव्हरचा खेळ संपला. हरीजी धावा झाल्यात 49. इथे धावा करायच्या आहेत 8. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 18 गेंदे 8 रन. Perfect leadership of Prathamesh Pawar, Akash Tarekar playing a second fiddle, and the team coordination. And bowler from Sri Lanka. We talk about bowlers from North India. We talk about Dheeraj Singh. We talk about Anurag Sarshar. We talk about Vicky Boyer. We talk about Sanket Patil. But Akhil is the bowler of the day. Wicket maiden. And that has turned the table. Ashiq Ali needs to bowl a maiden over. Only then they will make a comeback. But the odds are heavily in favor of FM Hospet. Entire Karnataka and Bangalore. They are ready to celebrate. There will be a huge crowd near Ragigudda Temple, HSR Layout and SLV Cafe. Lots of people will turn in the night to have a filter coffee. 18 balls and just 8 runs. सोपं झालं हरिजी ते समीकरण. भरपूर काही आहे केरळमध्ये.
ची माहिती तुमच्यापर्यंत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या पोहोचवत होते. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा कट केला. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉडी लँग्वेज पहा आता फिल्डरची, त्या खेळाडूंची, हे सगळं काही स्पष्ट आहे. कारण सामना त्यांच्या हातातून चाललाय. धावा झाल्यात 50. अर्धशतक पूर्ण झालंय. आता धावा करायचे 7. They know exactly when to score runs, and they have seen last match how they played that match. That confidence, that victory has given them confidence, and now they are ready to reach semi-final and have a grand entry on the last day of the tournament. Lovely play by FM Hospet. हो नक्कीच. मागच्या मॅच मध्ये ते चांगले खेळलेत, याही मॅच मध्ये ते चांगले खेळलेत, परंतु इथून हारल्यानंतर देखील खूप काही शिकण्यासारखं आहे टीम केरळला. सुलतान ब्रदर्स पायरेट्स केरळला या मॅच मध्ये खरं त्या चुका झाल्या बॅटिंग मध्ये. मिडन ओव्हर खेळली गेली, एक विकेट तिथे आली आणि तो दबाव बनला या टीमवर. धाव आलेल्या नव्हत्या. अगदी सहज 1 धाव तर मिळेल. सेकंडचा प्रयत्न इथे होईल आणि तो झालाय. 2 धावा प्रथमेशच्या खात्यामध्ये. रन झालेत 52. FM Hospet is playing for the 3rd time in Supremo Trophy, and this will be their first entry in semi-final. If they win this, they are very close. Chase is happening from inch to inch, yard to yard. FM Hospet ready to write history this year. चांगला बाहेर निघाला बॉल आणि कॅप्टन्सीवर चर्चा होऊ शकते. हरिजी ज्या पद्धतीने कॅप्टन्सी पाहायला मिळाली प्रथमेशची, तो अनुभव आहे त्याच्याकडे. सातत्याने अनेक स्पर्धा खेळण्याचा, लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा आणि या ग्राउंडचा देखील. And one more thing which I like about him is his confidence in his bowlers. He took a risk of giving over to Akhil, and Akhil has delivered. Akhil maiden over will be a point of discussion in entire Sri Lanka, right from Jaffna to Colombo to Galle. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली. काय कल्चर आहे ना का तिथले बीचेस, श्रीलंकेचं तिथून आलेले खेळाडू. मार्वन अट्टपटूचं उदाहरण घ्या. किती फेल्युअर्स पाहिलेत, परंतु त्याच्यानंतर तो इतिहास घडवलेला खेळाडू. सनथ जयसूर्याचा उल्लेख व्हायला पाहिजे, रणतुंगाचा उल्लेख व्हायला पाहिजे ज्यावेळेला श्रीलंकन क्रिकेटची गोष्ट ज्यावेळेला होते. Yes, Mahela Jayawardene, Kumar Sangakkara, Chaminda Vaz and Muttaiya Muralidharan. I think Sri Lanka has done great job winning 1996 World Cup, and that has given motivation to the next generation. अगदी सहज, अगदी बरोबर. परत एक वेळा बॉल थोडासा हवेत होता. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल आणि सिंगल नंतर स्कोर बोर्डवर आता धावा होत आहेत 54. 54. 4 धावांची आवश्यकता आहे आता या मॅच मध्ये. सेल्फी द्यायचे नाहीयेत. परत एक वेळा माहिती देतोय. सेल्फी मत लीजिए, देखिए उनको 5 रन की पेनल्टी हो जाएगी. बाहर आ जा. सेल्फी बॉय बाहेर ये बाबा. तुझ्या बरोबर सेल्फी आम्ही काढू. ये बाहेर ये. थँक्यू. हां, तुमच्यामुळे खेळाडूंचं नुकसान करू नका मित्रांनो. सुप्रीमो आहे. 3 रन करायचे आहेत. 57चं टार्गेट आहे. 3 धावा ची आवश्यकता आता या मॅच मध्ये. 3 रन रिक्वायर्ड फ्रॉम 13. परत एक वेळा दिशा दिली आहे प्रथमेशने. इथूनही 1 रन तो घेईल. स्ट्राइक ठेवेल. ओव्हर समाप्त. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर FM हॉस्पेट कर्नाटका धावा झालेल्या आहेत 55. इथून धावा करायचे आहेत फक्त 2. Kunal, after a long time we are seeing a delight of ground strokes. After having dinner, you have a Kasata ice cream. In this tournament, after 4s and 6s, you see those singles giving you that flavor of Kasata ice cream. And it's a delight to watch. Almost all the team's players have given us ground strokes. What would you like to say on quality of ground strokes in this tournament? हो, ती क्वालिटी दिसली आहे. प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून दिसली आहे. ग्राउंड स्ट्रोक खेळणं आपण पाहतो की ग्रामीण क्रिकेट ज्यावेळेला होतं, ग्रामीण क्रिकेटर्स ज्यावेळेला खेळतात जास्तीत जास्त हवाई हल्ले चढवतात. परंतु याही मैदानावर आल्यानंतर त्या खेळाच्या विपरीत खेळ त्यांनीही केला. असं नाहीये की ते फक्त उडूनच मोठमोठे फटके मारण्यासाठी गेलेत. आणि त्यामुळे जसं तुम्ही सांगताय जेवल्यानंतर असं वाटतंय तो एक कसाटा फ्लेवरचा आईस्क्रीम मिळतंय. अगदी तसा खेळ आजपर्यंत आताच्या रात्रीपर्यंत प्रत्येक खेळाडूने या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये केलाय. बीट केलं. सरळ बॉल विकेट कीपरच्या आता डॉट. Patience is the key, and Prathamesh Pawar, the way he has played behind the square, that ram shot was from nowhere. I saw Kiran Pawar playing a helicopter shot in previous couple of tournaments. स्वीप शॉट. परत एक वेळा गॅप मध्ये डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 रन तिथे मिळेल. स्कोर इज लेवल.
धावा झालेल्या आहेत आता 56 अब तक 56 आता धावा करायची फक्त एक. Although I would congratulate FM Hospet Karnataka, Kerala team, they pulled up a surprise in the evening. It's a first experience and they are taking lot of experience with them back to Kerala. हो त्याची चर्चा आपण मगाशी केली होती आणि या सिंगल बरोबर FM हॉस्पेट कर्नाटका हा संघ तिसरा संघ ठरतोय ज्याने सुप्रीमो ट्रॉफी मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन प्रथमेश पवार, आकाश सारेकर, किरण पवार, ओमी केनी, सुभाषी धोनी, हनुमंत रेड्डी, अर्जुन भोसले, इमाद इल्लू, संकेत पाटील, अफजल, अखिल ज्याने मिडन ओव्हर टाकलं, इरफान आणि गणेश कोपल, सुलतान ब्रदर्स